नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचे असे हे चॅप्टर्स आहेत, की ज्यामध्ये गती ही संकल्पना इन्व्हॉल्व असते. अशा आपल्या सिलेबसला असलेल्या 4 प्रकरणांचं आज आपण या आपल्या रिव्हिजन लेक्चरच्या सीरीजमध्ये डिस्कशन करणार आहोत. आपली ही परीक्षा आता काही एक आठवडाभर पुढे सरकलेल्या आहे. दोन्ही परीक्षा यूपीची एक आठवडा आणि यूसीची एक आठवडा पुढे सरकलेली. तर हे एक तुमच्यासाठी काय म्हणता येईल, तुमच्या अभ्यासाला आणखी मोर शार्पन करण्याची एक संधी आहे. तर या कालावधीमध्ये हे जे 4 चॅप्टर्स घेणार आहे गती या प्रकरणावरचे, तर याला व्यवस्थित करा. त्यावरती एखादा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये असू शकेल आणि ते तुम्हाला मेरिटपर्यंत तुमचं मेरिटमधलं स्थान निश्चित करायला कदाचित मदत करेल. तर गती या प्रकरणावरती कुठले 4 प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठले 4 प्रकरणं आहेत बघा. तर त्यामध्ये गती या प्रकरणावरती आपल्याला बघायची असलेली उदाहरणं आहे. 1 मिनिट. तर पहिला आहे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन नावाचा एक चॅप्टर येतो. राईट. प्रॉब्लेम्स ऑन रेल्वेवरील उदाहरणे. त्याच्यानंतर आहे बोट अँड स्ट्रीम नावाचा एक चॅप्टर आहे. बोट अँड स्ट्रीम नावाचा एक चॅप्टर आहे, ज्याला आपण बोट आणि प्रवाह असं म्हणतो. प्रवाह असं म्हणतो. आणि आपण याच्यामध्ये एक आपल्याला तिसरा चॅप्टर आहे, अंतर्वेग आणि वेग. अंतर्वेग आणि वेळ असं चॅप्टर आहे. डिस्टन्स, स्पीड अँड टाइमाचा एक चॅप्टर आहे. आणि एक आहे शर्यतीवरची उदाहरणं म्हणून एक चॅप्टर आहे. शर्यतीवरील उदाहरणे. त्याला प्रॉब्लेम्स ऑन रेस असं. राईट. काही प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन आहेत, प्रॉब्लेम्स ऑन बोट अँड स्ट्रीम्स असतील, अंतर्वेग वेळ आणि शर्यतीवरचे, असे 4 सेक्शन मध्ये हा चॅप्टर काय केलंय, क्लासिफाय केलेलं आहे. या चॅप्टर मध्ये ना आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येकांचं आपल्याला काय लागतंय. आणि गंमत काय माहितीये का, की या 4ही चॅप्टरची थेरी आपल्याला कुठं ना कुठे इकडली तिकडं, तिकडली इकडं, तिकडली कुठं, इकडं तिकडं लागत असतं. तर या चॅप्टरचा मुख्य जो काय म्हणता येईल व्हॅरिएबल्स जे आहेत ते अंतर आहे, वेग आहे आणि वेळ आहे. मग आता रेल्वेमध्ये अंतर हे इन टर्म्स ऑफ डिस्टन्स ऑफ क्रॉसिंग असतं. राईट. मग ते रेल्वेची लांबी असेल किंवा लेंथ ऑफ ऑब्जेक्ट असेल. मग ऑब्जेक्ट मध्ये कोण कोण असेल, तर तुम्हाला बोगदा असेल, पूल असेल, परत तुमचं पूल काय म्हणतात त्याला, बोगदा पूल प्लॅटफॉर्म असेल. राईट. आणि बाकी क्रॉसिंगचे ऑब्जेक्ट झिरो लेंथचे असतात, जसं की माणूस आहे,
विजेचा खांब आहे, सिग्नलचा खांब वगैरे आहे, झाड आहे, राईट. आणि बोट आणि प्रवाहामध्ये तुम्हाला रिझल्टंट स्पीडवर बोललं जातं. तर प्रवाहामध्ये रेल्वेवरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला रिलेटिव्ह स्पीडवर बोललं जातं. म्हणजे इथं जे असतं ना ते सापेक्ष वेगावरती बोललं जातं, की सापेक्ष वेग म्हणजे जो अस्तित्वात नसतो, पण तिथला जो काही सीन आहे तो त्या वेगाने होत असतो. आणि बोट आणि प्रवाह म्हणजे रिझल्टंट वेग म्हणजे तिथलं जी बॉडी आहे, बोट जी आहे ती ऍक्च्युअल त्या वेगाने परफॉर्म करत असतं, राईट. मग आंतरवेगवेळमध्ये काय असतं की ओनली फ्रेम असते, एकच माणूस असतो, त्याच्या स्वतःच्या ताकदीनं जे काही चाललंय ते त्याचा वेग असतो. शर्यतीमध्ये पण तसंच असते. तर आपण एक एक चॅप्टरला आपल्याला काय काय लागतं त्याचे पॉईंट्स घेऊन घेऊ. तर पहिल्यांदा मी काय करतो, बोट आणि प्रवाह सॉरी प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन मध्ये काय लागतं तुम्हाला सांगून देतो. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन मध्ये काय आहे. पहिली गोष्ट लागते तुम्हाला, अंतराची नेहमी काय होत असते, लांबींची नेहमी बेरीज करायची असते. लांबीची काय करायची, नेहमी बेरीज करायची, राईट. लांबींची नेहमी बेरीज, किंवा लांबींची म्हणण्यापेक्षा असं म्हणतो आपण क्रॉसिंगच्या घटकांची, क्रॉसिंगच्या घटकांच्या लांबीची नेहमी बेरीज होते, राईट. क्रॉसिंगचे जे घटक आहेत त्यांच्या लांबीची नेहमी काय करायची, बेरीज करायची. आणि ती जी लेंथ मिळते ना तुम्हाला, ते जे बेरीज मिळणार आहे, लांबीची जी बेरीज भेटते, बेरीज भेटते, ती लांबीची बेरीज ही क्रॉसिंगचं अंतर म्हणून ओळखलं जातं, राईट. आता दुसरा जे घटक आहे, क्रॉसिंगच्या घटकांच्या वेगांच्या संदर्भाने, राईट. क्रॉसिंगच्या घटकांचे वेग, राईट. क्रॉसिंगच्या घटकाच्या वेगाच्या संदर्भाने हा पॉइंट आहे. वेगाच्या बाबतीमध्ये काय होत असतं माहितीये का, ते वेगाची दिशा महत्वाची ठरते. वेगांची दिशा महत्वाची ठरते. दिशा आपल्याला, वेगाची दिशा आपल्याला विचारात घ्यावी लागेल, राईट. वेगाची दिशा जी आहे ती विचारात घ्यावी लागेल तुम्हाला. मग इथं दिशा दोन प्रकारची असतात. दिशा समान असताना आणि दिशा विरुद्ध असताना, असे दोन घटक आहेत. दिशा समान जर असेल, तुमच्या वेगांची वजाबाकी होते. दिशा विरुद्ध जर असेल तर तुमच्या वेगांची बेरीज होते. आणि बाळा, हे बेरीज किंवा वजाबाकी करून जो वेग मिळणार आहे ना तुला, त्याला तुम्ही क्रॉसिंगचा वेग असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं, क्रॉसिंगचा वेग असं म्हणतो. तिथलं जे सीन ओव्हरकम होत असतंय, राईट, ते त्या वेगाने होत असतात. पण तो वेग ना त्या
कुठल्याही त्या क्रॉसिंगच्या सीन मध्ये जे एलिमेंट्स इन्व्हॉल्व आहेत त्यांचा कोणाचाच वेग नसतं ते, पण घडतंय त्याच्यानुसार, म्हणून त्याला रिलेटिव्ह स्पीड असं म्हणतात, म्हणून त्याला सापेक्ष वेग असं म्हणतात मराठीमध्ये. कारण विज्ञानमध्ये असेल ना, फिजिक्स मध्ये तुम्हाला की सापेक्ष वेगाचं वगैरे, राईट. तर त्याच्यानंतर तिसरं जे आहे एकक बदलावरती. तर एकक बदलामध्ये काय होतं, तुम्ही 5/8 आणि 18/5 न मल्टिप्लाय करतो, तर तुम्हाला इथे एक करायचंय 36 सेकंदाशी तुलना करावी. तुम्हाला ताशी वेग काढायचे आहे ना, कशासोबत तुलना करा तुम्ही, 36 सेकंदासोबत तुलना करा तुम्ही. कळतं मी काय बोलतो? तर तुम्हाला ताशी वेग काढ म्हणलं की तुम्ही कशासोबत करणार, 36 सेकंदासोबत तुलना करणार तुम्ही, राईट. तर हे एवढं तुला प्रॉब्लेम सॉल्व ट्रेनसाठी, तुला तुझ्याकडे एवढी माहिती असली पाहिजे हे प्रॉब्लेम सॉल्व ट्रेनसाठी. कळतंय? आता बोट आणि प्रवाहासाठी तुला काय माहिती पाहिजे बघ. बोट आणि प्रवाहासाठी तुला नेक्स्ट घेतो. तर दुसरा चॅप्टर आपला आहे बोट अँड स्ट्रीम आहे. तर याच्यामध्ये तुला प्रवाहामध्ये म्हणजे महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजेत, तसं की बोट ही संत पाण्यात वेग. कळ. तर हे संत पाण्यात वेग. बोटीचा वेग, त्याला स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर असं म्हणतात. तर स्टीलचं यस काढून घेतो आपण, हे यस काढून घेतो. त्याच्यानंतर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग. आता प्रवाहाच्या दिशेनं बोटीचा वेग निश्चितच कसा असेल, संत पाण्यातल्या बोटीच्या वेगापेक्षा जास्त असेल, राईट. हे प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग. बोटीचा वेग हे डाऊनवर्ड डी झाला, राईट. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे बोटीला निश्चितपणे प्रवाहाचा काय होणार आहे, विरोध होणार आहे. तर त्या विरोधाला ओव्हरकम करून बोटीला काय करावं लागतं, नंतर काहीतरी कॅप्चर करावं लागेल, कव्हर करावं लागेल. मग बोटीच्या जे काही प्रवाह आहे त्याला त्याला ओव्हरकम करण्यामध्ये त्याची ताकद बरीच नष्ट होते. म्हणजे त्याचं बल तिथं काय होते, बरचसं खर्च होतं. आणि मग बल खर्च झाल्याच्या नंतर राहिलेल्या बलावर काम करायची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुमची ताकद कमी झालेली असते. ताकद कमी झाली म्हणजे निश्चितच वेग काय होतो, कमी होतो. अगदी तसंच आहे बोटीच्या बाबतीत पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग हे यू असेल, राईट. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग, संत पाण्यात बोटीचा वेग, प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग, हे 3 कन्स्ट्रेंट आहेत बोटीच्या आयुष्यामध्ये. आता प्रत्येक सिच्युएशन मध्ये चेंज ऑफ स्पीड का होत होतं, विथ रिस्पेक्ट टू स्ट्रीम बोटीची पोझिशन काय झालेली आहे, चेंज झालेली. म्हणजे किमतीमध्ये बोटीच्या वेगाच्या कशामुळे फरक पडलाय, तर तिथल्या प्रवाहाच्या वेगामुळे फरक पडतो. तर हे इथून याच्यातला जो गॅप आहे, या दोन वेगांच्या मध्ये जो काही गॅप पडलाय, तो कुणामुळे पडलेला आहे, प्रवाहाचा वेग त्याला कारणीभूत आहे. इकडे सुद्धा कोण कारणीभूत आहे त्याला, हा प्रवाहाचा, हा प्रवाहाचा वेग कारण, राईट. म्हणजे यू, यस आणि हे डी, आणि यांच्यामधला जो गॅप आहे तो स्पीड ऑफ स्ट्रीम दाखवेल. याच्यातला गॅप काय दाखवेल, स्पीड ऑफ स्ट्रीम दाखवेल.
आता इथून एवढा अंतर प्रवाहाचा वेग दाखवते, इथून एवढा अंतर प्रवाहाचा वेग दाखवते. तर बाळा ही जी किंमत आहे ना यस, ही या यू आणि डीच्या सेंटरला आहे. सेंटरला सरासरी असते, म्हणून यस कॅन बी डिफाईन्ड ॲज अ यू प्लस डी डिवायडेड बाय, राईट. आता हा एवढा दोघांमधला गॅप म्हणजे काय असेल, डी मायनस यू असेल, आणि हे त्याच्या अर्धच अंतर घ्यायचं म्हणून डी मायनस यू असेल. प्रवाहाचा वेग कशाने दाखवला जाईल, डी मायनस यू बाय टू न दाखवला जाईल. डी मायनस यू बाय टू न काय दाखवला जाईल, प्रवाहाचा वेग दाखवला जाईल. बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काही आवश्यकता नाही. चलनाची कन्सेप्ट लागते, ती आंतरवेग वेळमध्ये एक्सप्लेन करतो, राईट. चलन पण लागतं याच्यामध्ये, की तेच कन्सेप्ट आपल्याला कशासाठी लागणार आहे, अंतर वेग आणि वेळासाठी लागणार आहे. तर हे एवढं असं काय म्हणता येईल त्याला, त्याची आवश्यकता आहे, राईट. मग हे झालं तुझं बोट आणि प्रवाहाचं झालं, कळतं. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, की जसं की क्रॅमर्स रूलवर ते प्रॉब्लेम येतो, जर झालं तर काय करायचं. परत तुम्हाला व्हॅरिएशनचा यूज करून कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, आणि एका ठिकाणी व्हॅरिएशन अप्लाय होऊ शकते अशी परिस्थिती असते, पण तिथं आकड्यांची एक्झॅक्ट माहिती नसल्यामुळं मग गणित कसं सॉल्व्ह करायचं तो एक प्रकार असतो. 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स तिथं परीक्षेत असतात. पण आपल्याला एवढ्या थेरॉटिकल टेक्स्टवरती सफिशियंट वर्कआउट करू शकतो. हे एवढं बेसिकली लक्षात ठेवा, राईट. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर आहे अंतर वेग आणि वेग, राईट. अंतर वेग आणि वेळ या प्रकरणामध्ये काय होत असते बघूयात आपण. तर या प्रकरणामध्ये मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स म्हणजे मोर दॅन 90% प्रॉब्लेम्स हे तुमचे व्हॅरिएशन बेस्ड प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामध्ये चलनाचा वापर केला जातो. मग चलनाचा वापर कसा होतो, त्यातले एक एक टर्म कॉन्स्टंट ठेवून राहिलेल्या 3 टर्म्स आहेत, त्यातला एक टर्म कॉन्स्टंट ठेवायचा, मग 2 टर्म्स तुमचे व्हॅरिएबल म्हणून काम करतात. राहिलेल्या 2 टर्म्स वरती तुम्हाला काय करायचंय, की काम करायचंय तुम्हाला, राईट. मग हे अंतर तुमचं कॉन्स्टंट आहे, राईट. तर तुमचं अंतर कॉन्स्टंट असेल तर तुमचं गणित कुणावर जाऊन थांबतं, वेग आणि वेळेवर जाऊन, राईट. मग तुमचा वेग जर कॉन्स्टंट असेल, तुमचं गणित कुणावर जाऊन थांबतं, अंतर आणि वेळेवर जाऊन थांबतं. आणि जर तुमचा वेळ कॉन्स्टंट असेल, तुमचं गणित अंतर आणि वेगावर थांबतं, राईट. तुमचा वेग आणि वेळ जो आहे त्यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं. कुठे चलन असतं, यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनामध्ये गुणोत्तरांची अदलाबदल होत असतात. गुणोत्तराची अदलाबदल होते, राईट. अंतर आणि वेळेच्या बाबतीमध्ये ते 2 समचलनामध्ये असतात, राईट. हे कशामध्ये असतील, तुमचे समचलनमध्ये असतात. समचलनामध्ये काय होईल, गुणोत्तर जशास तसे राहते. गुणोत्तर कसं राहते, जशास तसं राहतं. आणि हे जर तुम्ही समचलनातच असतं अंतर आणि वेग सुद्धा, म्हणजे अंतराच्या कॉम्बिनेशन मध्ये दुसरं कोणी असो, ते नेहमी कशात असतील,
समचलनातच असतील. इथं सुद्धा गुणोत्तर काय असेल, जशास तसे राहा. राईट. जे इकडे काही गुणोत्तराची काय होतंय, आदला बदल होतोय. कधी होतोय, वेग आणि वेळामध्ये. तर वेग वेळ व्यस्त चलनामध्ये गुणोत्तराची आंतरवेळ आंतरयोग हे समचलनात असतात आणि समचलनामध्ये गुणोत्तर जशाला तसा. आता या टॉपिक मध्ये ना आणखी एक कन्सेप्ट तुमच्या मला विचारले, सरासरी वेग नावाची एक कन्सेप्ट आहे. वेग नावाची कन्सेप्ट आहे. इथं कापलेले एकूण अंतर एकूण अंतर राईट, अंतर कापण्यास लागलेला एकूण वेळ मला वाटलं तर लागलेला एकूण वेळ, आपल्याला एकूण अंतर डिवाइडेड बाय लागलेलं एकूण वेळ, हे ह्याची डेफिनेशन आहे. कशाची, सरासरी वेगाची ही व्याख्या आहे. तुम्हाला काही जमलंच नाही तर तुम्ही याला एवढ्या व्याख्येवरनं पण गणिताला आकार देता येतो. राईट. हे कशावरनं आलं, हे व्याख्या आहे त्याची. राईट. आता याच्यावरनं मी 2v1 v2 डिवाइडेड बाय v1 प्लस v2 नावाचा एक कन्सेप्ट येतो. यामध्ये अंतर स्थिर असतं. अंतर स्थिर म्हणजे सारखं असताना, अंतर स्थिर असताना. आणि आणखी एक प्रकार येतो, इक्वल्स टू v1 प्लस v2 डिवाइडेड बाय 2 येत असतात. हे कधी येत असतं, हे जर तुम्ही वेळ स्थिर असताना. म्हणजे काय, v1 आणि v2 या वेगाने जर समान अंतर कापलं तर अंतर स्थिर आहे. आणि v1 आणि v2 वेगाने जर समान वेळेसाठी अंतर कापलं तर वेळ स्थिर आहे. तर असं हे ह्या कन्सेप्टवरती तुमच्या परीक्षेला प्रॉब्लेम्स आहेत. फार काही येत नाही तुमच्या परीक्षेत. असं हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत. राईट. आणि आता चौथा महत्वाचा चॅप्टर आहे, तर फार काहीच लागत नाही. तिथं लागतं ते शर्यतीवरचे उदाहरण नावाचा चॅप्टर आहे. राईट. चौथा काय, शर्यतीवरील उदाहरणे म्हणून एक चॅप्टर आहे तुम्हाला. आता इथं आपण काय ऍक्शन घ्यायला पाहिजे ते सांगतो. एखादी व्यक्ती जिंकलेल्या क्षणाला हारलेल्या व्यक्तीची पोझिशन डिफाईन करायची. जिंकलेल्या व्यक्तीच्या संबंधाने हारलेल्या व्यक्तीची स्थिती माहिती करून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, हारलेल्या व्यक्तीलाच टार्गेट करून गणित सोडवायचं. राईट. कुणाला टार्गेट करायचं, हारलेल्या व्यक्तीला. राईट. हारलेल्या व्यक्तीला लक्ष करून
उदाहरण सोडवा. राईट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे प्रकरण जे आहे याचा सगळ्यात जवळचा संबंध गुणोत्तर प्रमाणासोबत आहे. तर या प्रकरणाला गुणोत्तर प्रमाणच्या संकल्पनेनं सोडवायचं. गुणोत्तर व प्रमाणाचा आधार घेऊन उदाहरण सोडवा. राईट. आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे चरणाच्या संकल्पनेला लक्षात ठेवा. चरणाची संकल्पना वापरा. म्हणजे आता जे सांगितलं ना, बस तेवढंच करायचं, काय लागत नाही दुसरं. आणि हा प्रॉब्लेम, या टॉपिक वरती जर प्रॉब्लेम परीक्षेला आला तर ते उदाहरण तुमचं त्या वर्षीच्या परीक्षेचं मेरिट ठरवण्यासाठी महत्वाचं असेल. कळतंय? म्हणजे तू इन राहणार का आउट राहणार ते ठरवणार. कळतंय? माझं सांगणं बघा तुम्हाला कसं आहे. परीक्षेला आलेल्या 20 प्रश्नांपैकी कळतंय 15 प्रश्न हे ऑलमोस्ट सगळेच सोडवतात. वाचलं ते ठरवत असतात की वेदर यू आर इन ऑर आउट. आणि प्रत्येक विषयामध्ये 2-3 2-3 2-3 असे असतात की जे तुम्हाला डिसाईड करत असतात. आता जे डिसाईड करणारे क्वेश्चन्स आहेत प्रत्येक विषयाचे, ते जर मोठ्या प्रमाणावरती तुम्ही स्किप केलं तर तुम्ही पुढच्या वर्षीसाठी तयारी करायची. आणि ते स्किप जे लोकांनी केले ते मॅक्सिमम तुम्ही त्याला धरलं, तुम्ही त्याला ॲक्युरेट सॉल्व्ह केलंय, तर यू आर इन. सिंपल फंडा आहे. याच्यात काही उगाच स्ट्रॅटेजी ब्रॅटेजी करून तुझं काही गेम करण्यामध्ये मजा नाही द्या. कळलं? मग आता आपण काय करू, एवढ्याच संकल्पनांचा वापर करून आता एक एक टॉपिक हातावरती घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण रेल्वेवरची उदाहरणं बघूया. राईट. मग आपण त्या लेक्चर सिरीजची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण एक हे टाकलेलंच आहे, काय म्हणतात त्याला, वर्कबुक टाकलेला आहे. तर तिथनं ते डाउनलोड करा. तुम्हाला म्हणजे ते लिहायलाही सोपं जाईल त्याच्यामध्ये, किंवा इथनं तुम्ही प्रॉब्लेम वहीमध्ये राईट डाऊन केलं तरी चालत आहे. राईट. आता आपल्याला काय बघायचं होतं की वहीवारीवरती हे कशावरची उदाहरणं बघायचे, रेल्वेवरची उदाहरणं बघायचे. रेल्वे म्हणजे 12-13. राईट. आता आपण 12-13 कडे जाऊयात. बघा, हे एक फार असे काय फार अवघड पण घेतले नाही आणि फार सोपे घेतले नाही. मी या प्रश्नांचं सिलेक्शन करताना एक गोष्ट केलेली आहे की बाबा तुला काय म्हणता येईल त्याला, की तुझं पाठीमागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ला धरून कशा पद्धतीने विचारले आणि त्याला धरून आपण आता हे रिव्हिजनसाठीचे प्रयत्न केलेला आहे. करेक्ट. थोडं आपण याचं ब्राईटनेस कमी करू. राईट. तर पहिला प्रश्न बघा, 100 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर पर आवर या वेगाने धावताना एका थांबलेल्या माणसाला किती वेळात ओलांडेल असं. राईट. आता थांबलेला माणूस आहे. क्रॉसिंगचे ऑब्जेक्ट कुठले कुठले, तुमची रेल्वे 100 मीटर लांबीची रेल्वे आणि माणूस आहे. तर क्रॉसिंगच्या ऑब्जेक्टची नेहमी काय होते, बेरीज होते. 100 अधिक 0 काय होईल, 100 मीटर होईल. राईट. आता वेग किती दिलेला तुला, वेग दिलाय तुला 30 किलोमीटर पर आवर दिलेला. वेग किती दिलाय तुला, 30 किलोमीटर पर आवर दिलाय. आता मी लिहिलं होतं 36 सेकंदासोबत तुलना करायची, म्हणजे काय होतं, 300 मीटरला किती सेकंद, 36 सेकंद. 5/18 18/5 सोडून देते ते, बहुत पुराने जमाने की बात है वो भी.
तर क्रॉसिंगचं अंतर हे 100 माणसाची लांबी 0 यांची बेरीज 100च होते. या 100 मीटरला किती? हे किती झालं? हे 1/3 झालं. त्याचं 1/3 किती होतं? 12 सेकंद. किती झालं तुझं? हे 12 सेकंद झालं. किती सेकंदामध्ये क्रॉस करतं? 12 सेकंदामध्ये क्रॉस झालं. एवढंच फिनिश. राईट. आता काय म्हणतात त्यांनी दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला 100 मीटर लांबीची रेल्वे 132 किलोमीटर पर आवरचा वेग आहे. 165 मीटर लांबीचा काय करायचा? प्लॅटफॉर्मला पाठवायचा. आता क्रॉसिंगचे ऑब्जेक्ट कोण कोण आहेत? रेल्वे आणि प्लॅटफॉर्म. त्यांच्या लांबींची काय होईल? बेरीज होईल. आपल्याला वेग काय दिलेला आहे? 132 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. आता हे 132 किलोमीटर पर आवर म्हणजे याचा अर्धा असा होतो बाळा 1320 मीटर किती सेकंद? 36 सेकंद होते बेटा. आपल्याला त्यांनी किती दिलं? दोन लांबींची बेरीज होईल 275 मीटर होते. राईट. मग आपण याला 5 न कापलं तर काय होईल? कसं करता येईल बघायचं कॅल्क्युलेशन आपल्याला. 75 न तर काही जाणार नाही. 5 न कापलो आपण तर 12 न कटते, पण इकडे 15 न पण कटते वरती. 15×8 = 15×8 = 15 खाली नाही कटणार. मग काय करता येईल? 7 5 आणि 6. बरं, आधी 5 न कापून घेऊत आपण. 5 13 5 5 दोन्ही 10. राईट. 264 येतात. 5 दोन्ही 10, 3 उरलं 5 सक 30, 5 चोक 20 आलं. 264. 5 5 25, 5 5 25 आलं. परत 11 न कटते बघा हे. 11 जर कापलं तर हे 24 आलं. 11 जर कापलं तर पहिल्यांदा किती? 11 5 55 कापून टाकायला. 55 कापलं तर 55 55 किती? 1120 आणि वरचे 220 म्हणजे हे किती? 55 24 पट आहे. 55 कापला तर 55 कापलं तर हे 5 आहे. गुणोत्तर कापल्याच्या नंतर. राईट. आता या 24च्या तुलनेमध्ये हे 36 आहे. दीड पट आहे. 24ची दीड पट आहे. 5ची दीड पट किती होते? 7.5 सेकंद होते. तर ती रेल्वे जो प्लॅटफॉर्म दिलेला 165 मीटर लांबीचा वेळात ओलांडेल 7.5 सेकंदामध्ये ओलांडेल. राईट. आता इथं काय म्हणते? एक रेल्वे 180 मीटर लांबीचा पूल आणि त्यावर थांबलेल्या माणसाला अनुक्रमे 20 सेकंद आणि 8 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी काय म्हणते? 8 दीड किती होईल? 12. 12 म्हणजे 120 आहे का बघा? काय 120? तर हे कसं सॉल्व्ह होतं? हे तुमची रेल्वे, हे त्याच्यावरचा माणूस आहे. या माणसाला किती वेळात ओलांडते? ती 8 सेकंदात ओलांडते. आणि ही तुमची रेल्वेच आहे, पण ती एका प्लॅटफॉर्मला ओलांडते. किती वेळात ओलांडते? 20 सेकंदात ओलांडते. राईट. मग 20 सेकंदात ओलांडल्याच्या नंतर त्या रेल्वेची लांबी 180 मीटर लांबीचा पूल आहे. आता सिंपल आहे ना, ह्याला वेळ का बरं जास्त लागला? तर लांबी आहे. या 8 सेकंद हे पूर्णपणे रेल्वेचे आहे. ह्या 20 मधले हे पण 8 पूर्णपणे कोणाचे असतील? रेल्वेचे असतील. 8 मधले 20 कोणाचे असतील? रेल्वेचे असतील. तर उरले किती? 12 सेकंद झाले. राईट. तर 12 सेकंदाला 180 मीटर. 12 सेकंदाला 180 मीटर म्हणजे किती पट झाली ती? तुमची 15 पट झाली. मग तुमच्या रेल्वेची लांबी पण ह्या 8 किती पट? 15 पट. किती झाली? 120 मीटर. बाकी काही आगाऊ करायची गरज नाही. तर ती रेल्वेची लांबी किती आहे? 120 मीटर त्या रेल्वेची लांबी आहे. हे अशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे बघा. राईट. मग आता पुढच्या ह्याच्यात काय म्हणताय? 150 मीटर लांबीची रेल्वे 68 किलोमीटर पर आवर या वेगाने धावताना तिच्याच दिशेने 8 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणारा किती वेळात ओलांडेल म्हणताय? 9 सेकंदात ओलांडेल. कसं होतं बघ? हे रेल्वे, राईट. रेल्वेची लांबी किती आहे तुझ्या? 150 मीटर.
त्या रेल्वेचा वेग किती आहे? 68 किलोमीटर पर आवर आहे. राईट. आणि हे माणूस आहे, याचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पर आवर आहे. दिशा कशी झाली तुझी? समान झाली. दिशा समान असेल तर वेगांची काय होत आहे? वजाबाकी. दिशा समान असताना वेगांची वजाबाकी म्हणजे किती झालं? 60 किलोमीटर पर आवर झालं. या 60 किलोमीटर पर आवरला आपण काय लिहू शकतो? 600 मीटर 36 सेकंद. 36 सेकंद तर पिक्चर सोडायचा आहे. राईट. हे लांबी 150 आणि माणसाला लांबीच नाही, म्हणजे 150 मीटरला किती? याचा हे 1/4, त्याचा 1/4, किती सेकंद होईल? 9 सेकंद असेल. तर ती रेल्वे किती वेळात ओलांडेल? 9 सेकंदामध्ये ओलांडेल. कळतं? त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, हे असं झालं. आता ह्याच्यानंतरचा प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये काय होतं? तर 2 रेल्वे काय म्हणतात याच्यामध्ये? 220 मीटर लांबीची रेल्वे 59 किलोमीटर पर आवर या वेगाने धावताना तिच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणाऱ्या माणसाला 12 सेकंदात ओलांडेल. राईट. म्हणजे काय होईल? हे असं आहे, हे तुझं 220 मीटर लांबीची रेल्वे आहे, 59 किलोमीटर पर आवरचा वेग आहे. राईट. हे इकडे असं 7 किलोमीटर पर आवरचा हा वेग आहे. हे पण इकडे आहे. दोघांची दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. दिशा विरुद्ध असली की वेगांची काय होईल? बेरीज होईल. दिशा विरुद्ध वेगांची बेरीज असेल. तर दिशा विरुद्ध असताना जर तुम्ही वेगाची बेरीज करत असाल तर ती किती झाली? 66 किलोमीटर पर आवर झाली. तर 66 किलोमीटर पर आवरला काय लिहिते? 660 मीटर 36 सेकंद. हे 220 आहे. रेल्वेची लांबी 0 ते 220, 0 220 चालत आहे. तर त्या 220 ला किती? याची ही 1/3 झाली, याची ही 1/3 होईल. किती झाले? 5 झालं. फार काही करायची आवश्यकता नाही. तोंडी उत्तर येत होतं या प्रकरणाची. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आपण काय म्हणतोय? 137 मीटर आणि 163 मीटर लांबीच्या 2 रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने. ते क्रॉसिंगचे ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत? 2 रेल्वे आहेत. त्यांच्या लांबीची काय होईल? नेहमी बेरीज होईल. दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. वेगांची पण काय होईल? बेरीज होईल. राईट. आता दिशा विरुद्ध आहे, वेगांची काय झाली तुमच्या? बेरीज झाली. आता वेगांची बेरीज किती झाली तुमची? 42 आणि 48 ची बेरीज 90 किलोमीटर पर आवर झाली. त्या 90 किलोमीटर पर आवरला आपण काय लिहू शकतो? गरीब माणसं जे ज्यांच्याकडे वेळ आहे ना, ते लोक लिहितात 5/18 18/5. ज्यांच्याकडे म्हणजे चला बाबा ह्या वर्षीचा अटेम्प्ट नाही, पुढच्या वर्षीचा नाही, त्याच्या पुढच्या वर्षीचा 5-25 अटेम्प्ट द्यायचे आहेत. पुन्हा येऊन कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये सांगायचं की मी एवढे परीक्षा दिल्या. त्यांचं काम आहे ते 5/18 18/5. आपल्या गरिबांचं काम 36 सेकंद. कळ. आणि हे 36 सेकंद. राईट. मग हे दोघांच्या लांबीची काय होईल? बेरीज होईल. 290 आणि 300 मीटरला. त्याचं हे 1/3 आहे, त्याचं 1/3 काय होईल? 12 सेकंद आहे. कुठला फॉर्म्युला नाही, कुछ नाही. 3 पॉईंटवर चाललेलं आहे. जे लिहून दिलेत ना रेल्वेचे 3 पॉईंट, तेवढ्याच पॉईंटवरती कार्यक्रम चालू आहे. राईट. त्याच्यानंतरच्या गणितामध्ये साहेब काय म्हणतात?
100 मीटर आणि 120 मीटर लांबीच्या दोन रेल्वे अनुक्रमे चौपट एकाच दिशेने धावत आहेत. समान दिशा असल्यावर वेगांची काय होईल? बेरीज होईल. सॉरी, वेगांची काय होईल? वजाबाकी होईल. दिशा समान आहे. समान. वेगांची वजाबाकी झाली. वजाबाकी किती आली? राईट. 18 किलोमीटर पर आवर आली. 18 किलोमीटर पर आवरला काय लिहितं? 180 मीटर किती सेकंद? 36 सेकंद. त्या लांबींची बेरीज झाली. किती झाली? 220 मीटरला किती? 18ची दुप्पट 36, 22ची दुप्पट 44 सेकंद बाळा. फार काही डोक्याला ताण घ्यायचं नाही. डोळ्यांनी कॅल्क्युलेशन उडायला पाहिजे. राईट. कळतं का? हे माझं जे अंकगणित पुस्तक आहे ना, ते या पुस्तकामध्ये तर रेल्वे नावाच्या प्रकरणावरती मी कमीत कमी किती प्रकारची उदाहरणं 328 पानावर चालू होते हे. पहिले तर तुम्हाला तिथं थेरीच एक्सप्लेन केलेली आहे मी, आणि त्याच्यानंतर टाईप वाईज दिलेला आहे मी. जवळजवळ मला वाटतंय एक 56 टाईपचे उदाहरण घेतले. प्रत्येक उदाहरण घेऊन त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिससाठी 3-3, 4-4 दिलेले आहेत. आणि प्रत्येक उदाहरण ह्या 3च कन्सेप्ट करून 3च गोष्टीवरती डिझाईन केलं. चित्र काढून दिलेलं आहे, कशा पद्धतीने होते एक्सप्लेन केलं आणि मग प्रॉब्लेम्स वाढवून दिलेले आहे. एक्सप्लेन काय केलेलं तिथं कोण आहे सांगणार? मी नसतो का पुस्तकात? मी माझा दिसणारा चेहरा थोडंच है. मी काही सलमान खान आहे का? मैंने प्यार कियाचा की भाग्यश्रीला कागदात दिसला नाही ना. तर ते तसं नाही होणार ते. म्हणून एक्सप्लेन केलेलं आहे. वाचलं पाहिजे थोडंसं, लगेच कळून जाते. एकदा ते बसला कन्सेप्ट डोक्यात की मग विषयच संपतो. अप्रतिम लिहिलं त्याला. कळतं? एवढ्या टाईपचे एक्झाम्पल्स असलेलं पुस्तकच नाहीये. आणि मग तू हे केलास, IBPS दे, TCS दे, माती दे, धोंडा दे, दगड दे, काही नाही, नोकरी लागणार. त्याच्या बाहेर काही जाणार नाही. राईट. पण बघ बघा त्याच्या पुढे काय होतं. हे 100 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर पर आवर या जाणाऱ्या माणसाला 6 सेकंदात ओलांडते. म्हणजे अंतर किती आहे तुझं? 100. माणसाला लांबीच नाही ना. 100 मीटरचं अंतर क्रॉस करायला रेल्वेला किती सेकंद लागले? 6 सेकंद लागले. 36 सेकंदामध्ये किती होईल? कारण ताशी वेग काढायचा तर 36 सेकंद 6च्या तुलनेमध्ये 6 पट झालं. हे पण 6 पट घेतलं तर 600 मीटर झालं तुमचं. 600 मीटर 36 सेकंद मध्ये तुमच्या क्रॉसिंगचा वेग किती झाला? क्रॉसिंगचा वेग किती झाला तुमचा? कारण क्रॉसिंगच्या वेळेमध्येच काढतोय ना आपण, म्हणून क्रॉसिंगचा वेग 60 किलोमीटर पर आवर झाला. की जो कशाच्या बरोबर असेल? दिशा विरुद्ध असल्यामुळं त्या दोघांच्या वेगांच्या बेरजे बरोबर असेल. रेल्वेचा वेग v असेल, माणसाचा वेग 5. मग v प्लस 5 बरोबर 60 असेल तर v बरोबर किती होईल? 55 किलोमीटर पर आवर. मला सांग, त्या माणसाचा रेल्वेचा ताशी वेग किती होता? 55 किलोमीटर पर आवर होता. किती सिंपल आहे बरोबर. कुछ नहीं लगता जी, बहुत इझी. कळ, पेपर फार झाला 10 ते 12 मिनिटाच्या आत सुटतो. आणि शार्प अभ्यास केलेला आहे. आमच्या तालिमीत जर घडलेला असेल ना, 8 मिनिटं, 7.5-8 मिनिटात बाजूला करते. 18-19 मार्क येते, शांततेत राहते ते आणि सांगत पण नाही कोणाला की झालाय कार्यक्रम म्हणून. निवांत राहते एकदम. राईट. हे असा कार्यक्रम आहे. कळते. मग पुढे बघा, हे या चॅप्टरमध्ये ह्याच्यात काय म्हणतात? 50 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणाऱ्या प्रवासी रेल्वेतील माणसाला म्हणते ती गाडी. म्हणजे क्रॉसिंग कुणासोबत होणार आहे? रेल्वेतल्या माणसासोबत होणार आहे. विरुद्ध दिशेने धावणारी 280 मीटर लांबीची मालगाडी 9 सेकंदात ओलांडते.
माणसासोबत क्रॉसिंग होणार आहे म्हणजे इकडे 280 मीटरच कामाला आले. 9 सेकंदाला किती मीटर? 280 मीटर. तासी वेग काढायचं किती सेकंद? 36 सेकंद. हे 1120 मीटर झालं. म्हणजे क्रॉसिंगचा ऍक्च्युअल वेग काय झाला? क्रॉसिंगचा वेग काय झाला? क्रॉसिंगचा वेग काय होईल? तुमचा 112 किलोमीटर पर आवर होईल, की जो कशाच्या बरोबर असेल? दिशा विरुद्ध असल्यामुळं हे 50 आणि त्या गाडीचा व्ही पकडला आपण. म्हणजे हे काय झालं? 50 आणि व्ही बरोबर 112, तर व्ही बरोबर किती असेल? 62 किलोमीटर पर आवर असेल. झालं हे 62 किलोमीटर पर आवर झाला असेल त्याचा वेग. किती झाला? 62 किलोमीटर पर आवर झाला. राईट. तर इथं काय म्हणतंय? 54 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणारी एक रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते. तर तीच रेल्वे तिच्याच विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर पर आवर या वेगाने चालणाऱ्या माणसाला किती सेकंदात ओलांडते? 12 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची का रेल्वेची? सॉरी, इथं प्लॅटफॉर्मची लांबी पाहिजे बघा. रेल्वेची लांबी विचारण्यामध्ये मजाच नाहीये. इथं प्लॅटफॉर्म घ्या, प्लॅटफॉर्मची लांबी घ्या. फॉर्मची लांबी. राईट. आता हे 54, 6 दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. 54 ला 36 ला 540, 36 दीड 12 ला 12 दीड 180, 180 मीटरची रेल्वे झाली आणि 54 ते किती झालं ते 20 दीड 300, 300 मधून ते जे गेले ते गेले. रेल्वेचे आता जे आले होते ते आपले 180 उरलेले किती असतील? 120 असेल. ते ऑप्शन नाहीये तिथे. राईट. ती बघ आता कसं होतं. अगोदर बघ, ही रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेनं का काय यायला लागलाय? त्याचा वेग किती आहे? 54 किलोमीटर पर आवर आहे. माणसासोबत क्रॉसिंग किती वेळात आहे? 12 सेकंदात आहे. राईट. रेल्वेची लांबी 180 होईल. 300 मधून 180 गेले 120 पाहिजे. 120 नाहीये तिथं. ठीक आहे, जाऊ दे, नसेल तर नसेल. माणसाचा वेग किती आहे? 6 किलोमीटर पर आवर आहे. 60. राईट. अरे नाही, सॉरी, काय गडबड झाली. एकच मिनिट. 60, 200, 600, 300, 200 झाले. 36, 20 दीड 300, 100 येते बेटा प्लॅटफॉर्मची लांबी. राईट. आता बघ, 12 सेकंद झाले. दिशा कशी आहे तुझी? विरुद्ध आहे. वेगांची काय झाली तुझ्या? बेरीज झाली. क्रॉसिंगचा वेग किती होतो? 60 किलोमीटर पर आवर होतो. आता 60 किलोमीटर पर आवरला आपण काय लिहू शकतो? 600 मीटर 36 सेकंद. किती सेकंद आहे? 12 सेकंदात आहे. आता 12 सेकंदातली क्रॉसिंग आहे. तर हे किती झालं? 200 मीटर झालं. 200 मीटरचं कोण आहे तुझं? आता हे रेल्वे झालं, कारण माणसाला तर लांबी नाही. तुझी रेल्वे किती झाली? 200 मीटरची झाली. आता ही रेल्वे कुणाला ओलांडते? तुझ्या प्लॅटफॉर्मला ओलांडते. हे प्लॅटफॉर्मला. हे काय झालं? 54 किलोमीटर पर आवर आणि रेल्वेची लांबी 200 मीटर. बरोबर आहे. इकडे हे किती सेकंदात ओलांडते? 20 सेकंदात ओलांडते. आणि काय विचारलं त्यांनी? प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. आता 54 किलोमीटर पर आवर म्हणजे काय होईल बेटा? 36 सेकंद 540 मीटर. मग 20 सेकंदात किती होईल तुझं? 300 मीटर येते. या 300 मीटर मध्ये रेल्वे किती आहे तुझी? 200 मीटरची झाली. राहिलेला कोण असेल तुझा? प्लॅटफॉर्म असेल. प्लॅटफॉर्म कितीचा झाला तुमचा? 100 मीटर. प्लॅटफॉर्म कितीचा झाला तुमचा? 100 मीटरचा प्लॅटफॉर्म झाला. असं गणित आहे. असं गणित पाठीमागे हे अशाच टाईपमध्ये गणित परीक्षेला विचारलेलं राज्यसेवेला. पण हे एकच प्रोसेस दोनदा करावी लागेल. याच्यापेक्षा जास्त काही अवघड गणित येणार नाही. कळतंय? तर हे जे 10 रिव्हिजनचे प्रॉब्लेम्स घेतले होते, हे 10 ही रिव्हिजनचे प्रॉब्लेम्स आपण पुन्हा टार्गेट करून घेतलेले आहेत. तर पाठीमागे आलेल्या मागच्या
3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले त्याला पकडून त्याच्या टाइप्सला पकडून त्याला फ्रेम केलेला आहे. राईट. तर हे अशा पद्धतीने इकडे आपलं रेल्वेवरचे उदाहरण इकडे आपली संपत आहेत. राईट. इथं आपण थोडस जागा उरली तर आपण चान्स मारून घेतला आपल्या पुस्तकांसाठी. राईट. हे पीवायपीचे एक पुस्तक आलेलं आहे आपलं. ह्याच्यामध्ये 2003 पासून 2025 पर्यंतचे जवळपास 1600च्या आसपास 1580 एक्झाम्पल्स आपण कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये युपीएससीचे पण एक्झाम्पल्स घेतले आणि असंख्य युपीएससीचे एक्झाम्पल्स एमपीएससीने रिपीट आउट केलेले आहेत. राईट. तर तिथले पण परीक्षेला कधी रिपीट झाल्याचा फायदा व्हावा म्हणून तेही आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि हे अंकगणित म्हणून आपलं एक पुस्तक आहे. कलरफुल पुस्तक आहे. 640 पानांचं पुस्तक आहे. जाड दिसतं कारण 80 जीएसएम पेपर वापरलेला आहे म्हणून जाड दिसतं ते. कळलं. तर याच्यामध्ये मात्र एकाच ठिकाणी सगळ्याच टेक्निक मी तुम्हाला शिकवत असताना तुमच्या मनाला जर काही भावत असेल, तुम्हाला काही वाटत असेल अरे अरे भारी आहे की, तर एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन दिस बुक. प्रत्येक टेक्निक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टॉपिक्स डिझाईन केलेले आहेत. राईट. तर हे 2 पुस्तकं तुम्ही इथे पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे तुम्हाला. या नंबरला तुम्ही वर्कआउट करून मागू शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही आपलं चिन्मय अकॅडमी म्हणून ऍप आहे त्या ऍप मधून पण तुम्ही तुमच्या ऑर्डर्स ठेवू शकतो. राईट. तर आपण पुढे जाऊया. काय होतं आता बोट आणि प्रवाह नावाचा चॅप्टर बघायचा आपल्याला. तर बोट आणि प्रवाहामध्ये बोटीचा एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने वेग दिला जाईल. यू एस आणि टी. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती होता? प्रवाहाच्या दिशेने किती आहे? 10 किलोमीटर पर आवर आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध किती आहे? 7 किलोमीटर पर आवर आहे. लिहून दिलं तुम्हाला काय सांगितलं होतं हे इतर जे नंबर येईल इथं हा यांची सरासरी असेल. 10 प्लस 7 भागिले 2 बरोबर 8.5 किलोमीटर पर आवर आहे. त्यांनी तुम्हाला काय विचारले? प्रवाहाचा वेग विचारला. प्रवाहाचा वेग कुठं असेल? गॅप म्हणजे इथला प्रवाहाचा वेग. तर 7 आणि 8.5 मध्ये कितीचा फरक आहे? 1.5 किलोमीटर पर आवरचा गॅप आहे. सो द स्पीड ऑफ स्ट्रीम इज 1.5 किलोमीटर पर. इथं करेक्शन करून घेतलं आहे. राईट. कितीचा? 7.5 किलोमीटर पर आवरचा आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न काढलेला आहे. कटला तर कटते म्हणून. राईट. तर 1.5 किलोमीटर पर आवर कळतं. त्याच्यानंतरचा प्रश्न एका बोटीला प्रवाहाच्या दिशेने यू एस 3 तास 45 मिनिटं म्हणजे 225 मिनिटामध्ये किती किलोमीटर? 15 किलोमीटर अंतर कापते. ताशी वेग काढायचं तर 60 मिनिटांमध्ये 4 किलोमीटर अंतर कापते. त्याच्या तुलनेमध्ये भागिले 15 केले की इकडे भागिले 15 केले की येऊन जातो. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने तुमचा वेग किती झाला? 4 किलोमीटर पर आवर झाला. फार तर काय होतं तुम्हाला डायरेक्ट वेग दिला जाणार नाही. एवढ्या एवढ्या वेळेमध्ये एवढं एवढं अंतर कापलं जाईल असं सांगितलं जाईल. जसं की सेकंड एक्झाम्पल सांगतात आपल्याला. तर 5 किलोमीटर अंतर 2.5 तास म्हणजे किती मिनिटं? 150 मिनिटामध्ये. 60 मिनिटामध्ये किती होतं? हे 2 किलोमीटर. राईट. म्हणजे तुमचा वेग काय झाला इथला? 2 किलोमीटर पर आवर झाला. तुमचं हे सेंटर कितीचं असेल? 4 आणि 2चं सेंटर 3 किलोमीटर पर आवर असेल. म्हणजे संत पाण्यात तुमच्या बोटीचा वेग किती असेल? 3 किलोमीटर पर आवर असेल. आणि जर प्रवाहाचा वेग काढा याच्यातला फरक 1 किलोमीटर पर आवर. इथला प्रवाहाचा वेग किती आहे? वेग 1 किलोमीटर पर आवर आहे. त्या ठिकाणी प्रवाहाचा वेग किती असेल? 1 किलोमीटर पर आवर. 1 किलोमीटर पर आवर असेल. राईट. तर प्रवाहाचा वेग किती झाला तुझा? 1 किलोमीटर पर आवर. विषय सांगतो. राईट. त्याच्यानंतर एका बोटीचा
संत पाण्यातला वेग 18 किलोमीटर पर आवर आहे. त्या बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काही अंतर कापण्यास लागणारा वेग हा तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापण्यास लागणाऱ्या वेळेच्या किती पट आहे? 3 पट आहे. त्याच्या छेदात काही नाही म्हणजे किती आहे? 1. त्यांची वजाबाकी करा. त्या 3 आणि 1 ची आधी बेरीज केली तर किती येते? 4. 3 आणि 1 ची वजाबाकी केलं तर किती येते? 2 येते. कळलं? त्या पटीची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, काही टेन्शन नाही. त्याचं गुणोत्तर घेतलं, एकास दोनास एका. राईट. तुम्हाला काय म्हणलं त्यांनी? संत पाण्यात बोटीचा वेग दिला. तर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगापेक्षा कसा असतो? जास्त असतो. जास्त कोण? 2. 2 ला 18 किलोमीटर पर आवर. आता तुमचे 2 भाग कितीचे? 18चे. आता 2 भागांची किंमत जर 18 असेल तर एक भाग कितीचा असेल तुझा? 9 किलोमीटर पर आवरचा असेल. खलास. दिस इज आन्सर. किती असेल? 9 किलोमीटर पर आवर असेल त्याचा आन्सर. कळतंय का? काय करायचं? जी काही पट दिली ना त्या पटीची एकदा अंश आणि छेदाची बेरीज, अंश आणि छेदाची वजाबाकी, त्याचं संक्षिप्त गुणोत्तर घेतलं. मग ते आता निश्चितच प्रवाहापेक्षा बोटीचा वेग कसा असतो? जास्त असतो. जे जास्त त्याला 18 देऊन टाकलं. राईट. आता इथं काय म्हणतंय? एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर. आता हा एक क्लास प्रॉब्लेम. किती किलोमीटर? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने 55 किलोमीटर. असं एकूण किती वेळ लागतो तुला? एकूण 13 तास लागतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती किलोमीटर? 30 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर? 44 किलोमीटर. अंतर कापायला एकूण किती तास लागतो? 10 तास. राईट. तुम्हाला काय करायचंय? संत पाण्यात बोटीचा वेग काढायचा. आता ह्याला इथे इन्व्हर्स क्रॅमर्स रूल अप्लाय केला जातो. कसं होईल? इन्व्हर्स क्रॅमर्स रूल म्हणजे हे यू काढायचंय. तर यू बरोबर ही तिरप्या गुणाकाराची वजाबाकी. 40 गुणिले 44 मायनस 55 गुणिले 30 भागिले यू काढताना यू वर हात ठेवून यांचा गुणाकार करायचा. राईट. 44 गुणिले 13 मायनस 55 गुणिले 10 1760 मायनस 1650 अख्खं डिवायडेड बाय हे 572 मायनस 550 बरोबर 110 भागिले हे किती होतं? 22 बरोबर किती आले? 5 किलोमीटर पर आवर झाले. आता तुला डी काढायचंय. डी पण अशाच पद्धतीनं काढायचं. डी इक्वल्स टू 40 गुणिले 44 म्हणजे हे तिरपा गुणाकार मायनस 55 गुणिले 30 भागिले आता डी काढताना डी वर हात ठेवून यांचा तिरपा गुणाकार घ्यायचा. 40 गुणिले 13 मायनस बाबा 40 गुणिले 10 मायनस हे तिरपा याच्यावर हात ठेवायचा डी काढताना. 30 गुणिले किती? 13 1760 मायनस 1650 भागिले किती होतं हे? 400 मायनस 390 110 डिवायडेड बाय 10 बरोबर 11 किलोमीटर पर आवर. राईट. 11 किलोमीटर पर आवर असेल तर हे यू एस डी डाऊनवर्ड स्ट्रीम किती आहे? तुमचं स्पीड 11 किलोमीटर पर आवर आहे. आणि ही किती आहे? 5 किलोमीटर पर आवर आहे. याचा वेग किती होतो? सेंटर मध्ये 8 किलोमीटर पर आवर आहे. हे किती होतो? प्रवाहाचा वेग किती होतो? 3 किलोमीटर पर आवर. 3 किलोमीटर. कळ
आता गंमत काय माहितीये का, असा प्रॉब्लेम, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की 95% विद्यार्थ्याला हेच कळत नाही की आपण जे शिकतोय त्या मेथडनी मला जे परीक्षेमध्ये वेळ येणार आहे खरंच त्या वेळेमध्ये ते उदाहरण सॉल्व्ह होतंय का याची जाणीवच नाही. त्याच्यामुळं वाटतं ते वाटतं तसं ऐकायची सवय लागलेली आहे तुम्हाला. काही पांचट बोलत हे मी सांगून आता मी स्किप केलं तरी यू आर हॅपी विथ दिस. अरे राजा, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन किती इन्व्हॉल्व आहे याचा विचार झालाय का कधी? नाही झालाय. राईट. एवढं कॅल्क्युलेशन जर तू परीक्षेत करत बसलास तर तुझ्या हाताला पहिलं दुसरं तिसरं शेवटी कटाळून मामाची पोरगी कोणीच हाताला लागणार नाही, सगळं हातातून घेऊन येतं. काय भेटणार तुला याच्यामध्ये? राईट. तर मुळामध्ये ना तुम्ही सुधरा, तुम्हाला स्वतःला कळू द्या की आपल्याला हे जे चाललंय नाहीये तर ह्याच्याने आपण ह्या वेळेमध्ये सोडू शकतो का? हो तर यू गो थ्रू दॅट, नाही ना तर यू स्किप दॅट. नादाला नका लागू त्यांच्या. अरे ह्याची खरी मेथड अशी आहे, ह्यांची वजाबाकी घे, किती येतो? 11 आहे. 11 याला भाग दे, एक 5 तासात गेला हा 4 तास लागले याला जायला. बरोबर. एकूण 13 तास लागले होते, त्यातले 5 इथं गेले, राहिले किती? 8 तास. 8 तासामध्ये जर 40 किलोमीटर जात असेल तर यूचा वेग किती झाला? 5 किलोमीटर पर आवर झाला. 10 तासामध्ये पैकी 4 तास इथं लागले, त्याला किती लागले? 6 तास लागले. 6 तासात 30 जातो तर 5 किलोमीटर पर आवरच वेग झाला की. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही सोन्या. हे बघ, हे पुस्तक मी डायरेक्ट लिहिना. या 11 एकदा आलेला 5 या 8 या 3 फिनिश, विषय संपला. कशाला कुठल्या फालतू स्ट्रॅटेजी प्रिंटिंग ऐकतोस? 15 दिवस शिल्लक असताना काय करावे, 20 दिवस शिल्लक असताना काय करावे, उद्या काय करावे, परवा काय करावे? अरे दलिंदर, अभ्यास कर. चांगल्या टेक्निक्सने अभ्यास कर, चांगल्याच्या संगतीला बस, उद्ध्वस्त व्हायची वेळ आली तुमच्यावर. स्ट्रॅटेजी लिहायची, कसली स्ट्रॅटेजी? तुला ज्या विहिरीमध्ये पाणीच नाही तिथं पोहरा काय टाकतो रे तू? कसली स्ट्रॅटेजी करतो तू? तुला आढळायलाच काही येत नाही आणि स्ट्रॅटेजी शब्द लई भारी भरला होतो. स्ट्रॅटेजी सांगणार तर काय येतं? स्ट्रॅटेजी एकच आहे याची, की वर्षभर परीक्षा असो की नसो सायमल्टेनियसली दिवसभरातला तासभर वेळ काढणे, गणिताचा अभ्यास करणे, नंबर 1 स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी आहे खूप इंटेलिजंट पद्धतीनं अभ्यास करावा लागतो, की मी जी मेथडने करतोय त्या मेथडनं खरंच टाइम वाचतोय का ह्याची जाणीव ठेवून अभ्यास करावा लागतं. दॅट इज द ओनली स्ट्रॅटेजी. बस बाकी काहीच नाही त्याला. उगवत आली की गुंडत फिरायचं, युट्यूबला लेक्चर बघायचं, त्याच्याने काहीच होत नसतं. कळते? तर दिस इज एक्स्ट्राऑर्डिनरी मेथड. तर याच्यानंतरच्या प्रॉब्लेमला याला इम्पॉर्टंट काय येऊ शकतं परीक्षेला? मग याच्यामध्ये काय म्हणले पुढच्या याच्यामध्ये, हा एक प्रॉब्लेम आहे असा. एका बोटीला प्रवाहाच्या दिशेने 6 किलोमीटर अंतर जाऊन पुन्हा परतायचंय. म्हणजे जायला 6 किलोमीटर आणि यायचे 6 किलोमीटर, अंतर कॉन्स्टंट आहे. पण आपल्याला ना वेग माहिती आहे ना वेळ माहिती आहे. इथं आपण काय करूया, हे हे यू, हे यू, हे यस आणि हे डी. तुला किती किलोमीटर जायचंय? 6 किलोमीटर जायचंय. हे काय किलोमीटर जायचंय? 6 किलोमीटर जायचंय. प्रवाहाचा वेग किती आहे तुझ्या? 2 किलोमीटर पर आवर आहे. इथला पण प्रवाहाचा वेग किती आहे तुझा? 2 किलोमीटर पर आवर आहे. आणि तुला इथं सांगितलं की सोन्या व्ही काढ. इथला वेग काय असेल? व्ही मायनस 2 असेल, व्ही प्लस 2 असेल. इथला एकूण वेळ, वेळ म्हणजे अंतर भागिले वेग, 6 डिवायडेड बाय व्ही मायनस 2 जर घेतला असतो आणि 6 डिवायडेड बाय व्ही प्लस 2 घेतला असतो. तर आता ह्या 6 याला भागल्याच्या नंतर जी काही संख्या आहे त्याला 60 भाग केला पाहिजे. अशी कुठली संख्या भेटेल तुला? इथं जर 22 घेतलं मी, 22 जर घेतलं तर इथं 20 येत आहे. 6/20 बरोबर आहे. 6/20 हे एवढे तास झाले, त्याला गुणिले 60 तर 18 मिनिटं. आणि इकडं 22 2 24 6/24 म्हणजे 15 मिनिटं. इकडं 18 मिनिटं, इकडं 15 मिनिटं, म्हणजे किती झाले? 33 मिनिटं एक्झॅक्ट व्हायला का नाही? राईट. तर व्ही बरोबर किती ठेवून बघ, 22 ठेवलं
तर ही किंमत काय होते बाळा तुझी 6/24 एवढे तास होते. त्याला 60 मिनिटानं गुणलास तू की तुला काय भेटले ते 15 मिनिट भेटले तुला. ते प्रवाहाच्या दिशेने 6 किलोमीटर जायला तुला किती वेळ लागले? 15 मिनिट लागले. ते 22 आहे, 2 ठेवलास त्याच्यात, हे किती झालं? 6/20 गुणिले किती झालं? 60 ठेवलंस तू की तुला किती भेटले? इथं 18 मिनिट भेटले. एकूण वेळ म्हणजे ही वेळ आणि ती वेळ यांची बेरीज 33 होते ना. म्हणजे ती ही कंडिशन कुठल्या वेगावरती सॅटिस्फाईड होते? 22 वरती सॅटिस्फाईड. दिस इज द आन्सर. आणि हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम स्पर्धा परीक्षेला कुठलाही भेदभाव न करता पोलीस भरतीला पण येतो हा प्रॉब्लेम. राईट? तर हे अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. याची स्टाईल ऑफ वर्किंग थोडीशी अलग स्टाईल मध्ये जावं लागेल. कारण इथं फॉर्म्युला काही वगैरे लागत नाही, व्हॅरिएशन लागत नाही. इथे एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होत असते. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होत असताना हिट अँड ट्रायलचा अप्रोच ठेवला जातो किंवा फॅक्टरायझेशनचा अप्रोच ठेवला जातो. इथं फॅक्टरायझेशन करण्यासारखी पण काही परिस्थिती आपल्या जवळ नाहीये, म्हणून मग आपण या पद्धतीनं वर्कआउट केलेलं आहे. राईट? मग बघ पुढच्या ह्याच्यामध्ये एका बोटीचा संत पाण्यातला वेग किती आहे? 7.5 किलोमीटर. संत पाण्यामध्ये म्हणजे हे यू एस. संत पाण्यामधला वेग किती आहे? संत पाण्यामध्ये 7.5 आहे. प्रवाहाचा वेग किती आहे तुझा? 1.5 किलो. राईट? आणि इकडे किती वेग? प्रवाहाचा वेग 1.5 किलोमीटर. इथे किती होईल तुझा वेग? 6 किलोमीटर पर आवर. इथे किती होईल तुझं? 9 किलोमीटर पर आवर. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काही अंतर गेले पुन्हा वापस आले, म्हणजे जायचं अंतर आणि यायचं अंतर कसं आहे? सारखं आहे. म्हणजे अंतर काय झालं? कॉन्स्टंट झालं. अंतर कॉन्स्टंट झालं की वेग आणि वेळ कुठल्या चलनामध्ये असतील? व्यस्त चलनामध्ये असतील. हे गुणोत्तर घेतलं. वेगावरनं वेळेवर यायचं. काय झालं? हे 3:2. हे 3 आणि 2 5 भाग बरोबर 50 होईल. तर एका भागाची किंमत किती झाली तुझ्या? 10 मिनिट. तर हे 10 भाग बरोबर किती? एक भाग 3 भाग बरोबर किती मिनिट? 30 मिनिट. उर्फ किती? अर्धा तास. अंतर काय असेल तुझं? वेग गुणिले वेळ बरोबर किती असेल? 3. तर ते अंतर काढा आपलं. तर ते अंतर फक्त तेवढं अंतर किती आहे? जायचं किंवा यायचं अंतर किती? 3 किलोमीटर. राईट? हे एक कन्सेप्ट. मी परीक्षेत असतो तर मी असं केलं असतं, 7.5 आणि 1.5चा 9 आलं. 7.5 आणि हे 1.5ची वजाबाकी किती आली? 3, 2, 5 भाग बरोबर किती आले? 50 आले. हे एक भाग बरोबर 10, 10 त्रिक 30, 10 दोन्ही 20. हे अर्धा तास झालं. राईट? आणि हे अर्ध्या तासामध्ये वेळ इथे जास्त लागेल ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. 6 गेलं किती? 6 अर्ध 3 किलोमीटर. विषय संपला असता. राईट? पण जाऊ द्या. तुम्ही आपलं हे व्हॅरिएशनच्या कन्सेप्टने वर्कआउट करा. कळलं? आता हे काय होतं, आम्ही अगोदर मी जेव्हा शिकवतो क्लासमध्ये तेव्हा या मेथडने आधी त्याची आयसाईट परफेक्ट सेट करून घेतो त्याला. त्याला एकदा ही कन्सेप्ट नेमकी काय समजली, एक 25-30 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पुन्हा ते सगळे प्रॉब्लेम्स सेकंड मेथडने वर्कआउट करून त्याची नजर फिट करून घेतो आपण. म्हणजे बाबा काय, कशासाठी असं झालंय, काय झालंय, कारण काय, ते सगळं कळतं त्याला. राईट? पण तुम्ही आता असं करा. कळलं? तर मग आता हे असं बोट आणि प्रवाहाचे एवढे एक्झाम्पल्स झाले. आता आपण ह्याच्यामध्ये ना अंतर, वेग आणि वेळ नावाच्या कन्सेप्टकडे जातो आपण, तिसऱ्या कन्सेप्टकडे, की जो तुमच्या वर्कबुक मध्ये 11वा चॅप्टर दिलेला आहे. हे इथं दिलेलं आहे. राईट? काय म्हणतो त्यानं? 20 किलोमीटर पर आवर या वेगाने 400 मीटर अंतर कापण्यास लागणारा वेळ आहे. आता 20 किलोमीटर पर आवर म्हणजे 200 मीटर किती सेकंद होती? 36 सेकंद होती. 200 मीटर 36 सेकंद. आता सांगितलं ना मी की हे 200 मीटर 36 सेकंद झाले. तुला किती सांगितलं? 400 मीटर अंतर कापायचं.
तर 200च्या तुलनेत 400 दुप्पट आहे. 3600 दुप्पट किती असेल? किती सेकंद लागतील त्याला? 72 सेकंद लागतील. विषय संपतो. राईट? म्हणजे आंतरवेग वेळ हा चॅप्टर कसला माहिती का, की या चॅप्टरमध्ये गतीचा अभ्यास करायचा आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला लेंथ नसते आणि रेल्वेमध्ये काय असतं, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेनमध्ये ऑब्जेक्टची लेंथ कन्सिडर करावी लागते आपल्याला तिथं. राईट? इथं लेंथ कन्सिडर करण्याची आवश्यकता नाही आणि तिथं इथं गरज नाहीये, तिथं माहिती आपल्याला लेंथ कन्सिडर करून अभ्यास करावा लागतो. म्हणजे एखाद्या गतिमान घटकाची जर लांबी दिली असेल तर कन्सेप्ट ऑफ प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन लावायचे आणि नुसती गती दिली, नो लेंथ ऑफ ऑब्जेक्ट दिला असेल तर मग आंतरवेग वेळचे कन्सेप्ट लावायचे. आता 750 मीटरचं अंतर काढलं, किती वेळात कापले त्यानं? 750 मीटर अंतर त्यांनी 150 सेकंदामध्ये, 2 मिनिट 50 सेकंद म्हणजे 150 सेकंदामध्ये 750 मीटर अंतर कापलं. तासी वेग काढायचं तर किती सेकंद? 36 सेकंद. त्या 150ची किती पट आहे? 5 पट आहे. याची 5 पट किती झाली? 180 मीटर झाली. 180 मीटर म्हणजेच किती झालं तुमचं? 18 किलोमीटर पर आवर. सायकलचा ताशी वेग किती झाला? 18 किलोमीटर ते 5/18, 18/5 आमच्या काही आपल्या काही डोक्याच्या बाहेरची केस आहेत. आपण गरीब माणसं, आम्हाला काही जमत नाही. राईट? त्याच्यानंतरच एक कुत्र आहे, एका विशिष्ट वेळेत 4 पावलं टाकते, तर ससं किती टाकतात? 5 पावलं पर्टिक्युलर टाइम मध्ये टाकतात. कुत्र्याने 3 पावलं कापलेलं अंतर आणि सशाने 4 पावलं कापलेलं अंतर समान. म्हणजे काय झालं? कुत्र्याचं एक पाऊल 4चं असेल तर सशाचं किती असेल? 3चं असेल. राईट? तर मग काय म्हणते, कुत्र्याने एका विशिष्ट पावलामध्ये 4 चोक 16 आणि 5 तर काय विचारलं त्यांनी? कुत्रा व ससा यांच्या वेगाचं गुणोत्तर 16-15 कुठे. पण आता हे समजून घ्या अगोदर. कुत्रा एका विशिष्ट वेळेत 4 पावलं टाकतो म्हणजे 1 सेकंद पकड, 1च सेकंद पकड. राईट? कुत्रा, ससा एका सेकंद 4 पावलं आणि हे 5 पावलं. एका आता पुढच्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय? एका पर्टिक्युलर पावलांमध्ये अंतरामध्ये कुत्र किती पावलं टाकते? 3 पावलं टाकते. तर सस किती टाकते? सस 4 पावलं टाकते. म्हणजे काय झालंय, हे जे अंतर आहे त्याचे 4 नाही भाग जातो आणि 3 नाही भाग जातो. म्हणजे आपण काय करू, ते अंतर 12 पाहू. हे वर कुत्रा आहे, खाली ससा आहे. ह्याचं प्रत्येक पाऊल कितीचं असेल? 4-4चं असेल. आणि ह्याचं प्रत्येक पाऊल कितीचं होईल? 3-3चं होईल. म्हणजे या 12 मध्ये हा 3-3चे 4 टाकतो, तो 4-4चे 3 टाकतो. मग पावलाचं अंतर कुत्र्याचं एक पाऊल कितीचं झालं? 4चं झालं. सशाचं एक पाऊल कितीचं झालं? 3चं झालं. आता प्रति सेकंदाला कापलेलं अंतर, एक पाऊल 4चं तर 4 पावलाची किती झाली? 16. एक पाऊल 3चं तर 5 पावलाचं किती झालं? 15. मग एका सेकंदात 16 म्हणजे 16 मीटर पर सेकंद, एका सेकंदात 15 मीटर पर सेकंद. वेगच झाला तो एक प्रकारचा. म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती झालं? 16-15. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या स्टाईलनं, सेम स्टाईलनं मागच्या वर्षी कंबाईनच्या ग्रुप सीच्या बी मेन्सला काय दिलं होतं? लागवडीखालीचं क्षेत्र 5% वाढलं आणि उत्पादकता 12% वाढली तर कितीचा कोण येईल असं काहीतरी विचारलं तुला. सेम कन्सेप्ट होती. नाही नाही ते नाही, एक मिनिट, असं विचारलं होतं. जर लागवडीचं क्षेत्र काहीतरी गव्हाचे उत्पन्न तांदळाच्या उत्पन्नाच्या दुप्पट आहे का 50% जास्त? 50% जास्त आहे. आणि काय दिलं होतं बाबा, आणि लागवडीचं क्षेत्र दिलं होतं, तर त्यांचं उत्पादनाचं गुणोत्तर काढा असं दिलं होतं. सेम हेच कन्सेप्ट होतं. एवढंच करत होते तिथे. या दोघांचा गुणाकार आहे इथं, फक्त शब्द वेगळे होते. राईट? आता ग्रुप सी बीच्या मेन्सचा प्रश्न सांगतोय. 4 प्रश्न विचारले होते डाटा इंटरप्रिटेशनचे, त्यातला एक प्रश्न ह्या कन्सेप्टचा होता. राईट? मग त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका व्यक्तीला 24 किलोमीटर अंतर कापायचं आहे. किती किलोमीटर कापायचं आहे? 24 किलोमीटर कापायचं आहे. त्या व्यक्तीने 1 तास 40 मिनिटात पायी कापलेले अंतर हे शिल्लक राहिलेल्या अंतराच्या 5/7. आता हे कापलेलं अंतर आणि हे शिल्लक अंतर. या शिल्लक अंतराचे किती पट? 5/7.
हे 7 भाग असेल, हे 5 भाग असेल. आता हे दोन्ही मिळून एकूण अंतर 7 आणि 5 12 भाग बरोबर किती? 24 किलोमीटर. हे 24 किलोमीटर. एका भागाची किंमत किती झाली? 2 किलो. म्हणजे तो कापला किती अंतर? 5 दोन्ही 10 किलोमीटर अंतर किती मिनिटामध्ये? 100 मिनिट. तुम्हाला त्याचा वेग काढायचा आहे. 100 किलोमीटर म्हणजे 100 हे 10 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर. 100 मिनिट म्हणजे 6,000 सेकंद. हे दोन एका मिनिटामध्ये 60 गुणिले 100 केले की 6,000 येतं. राईट. हे दोन कटलं. 10/6 म्हणजे 6 एक 6/4/203 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेशन होतं थोडस. राईट. झालं. काय आहे याच्यामध्ये? आता हे गणित टाइम अँड डिस्टन्स नाहीच आहे. याच्यामध्ये काय होतं? गुणोत्तर होते. ही पट तुला जर चुकीपणानं वापरता आली तर तुला जमलं ते, नाहीतर काय होतं? काहीच नाही. तुझं काय करणार अंतर वेगवेगळं. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये साहेब काय म्हणतात? एका व्यक्तीचा एकूण प्रवासाच्या 203 पट अंतर 4 किलोमीटर पर आवर कापतो आणि उर्वरित अंतर 5 किलोमीटर पर आवर कापतो. त्याचा प्रवासाचा वेळ किती? 1 तास 24 मिनिट असल्यास काय म्हणते? प्रवासाचे एकूण वेळ 203. म्हणजे 3 पैकी 2 कितीनं कापतो? तो 4 किलोमीटर पर आवर कापतो. उरले किती? एक कितीनं कापतो? 5 किलोमीटर पर आवर कापतो. आणि हे झालं तुझं वेगाच्या बाबतीतली इन्फॉर्मेशन. आणि 1 तास 24 मिनिटं म्हणजे साधारणपणे 84 मिनिट किती पैकी? 60 पैकी एवढा तास. हे वेग गुणिले वेळ झाला. हे कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 आणि 3 वेगांचा गुणाकार 4 गुणिले 5 तिरपा गुणाकार 10 आणि 4 14 गुणिले 84 भागिले किती? 60. 6 10 2 6. चालू बाळा. प्रवासाचं एकूण अंतर किती होतं? 6 किलोमीटर होतं. तर हे काय कन्सेप्ट आहे? तर ही कन्सेप्ट आहे सरासरी कशाची म्हणतात त्याला? वेगाची कन्सेप्ट आहे. राईट. एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण वेळ कसा भेटतो? अंतर भागिले वेगाचा भेटतो. तर ते स्ट्रक्चर तयार करून घेतलेलं आहे. ह्यांचं काय म्हणतात त्याला? बेरीज. वेगांचा गुणाकार. हे तिरप्या गुणाकाराची खाली बेरीज. हे वेग विषय सांगतो. राईट. हे अत्यंत महत्वाचं स्ट्रक्चर आहे. हे याचं एक्सप्लेनेशन आपण खूप सुंदर दिलेलं आहे पुस्तकामध्ये. व्यवस्थित सांगितलेलं काय काय वर्कआउट होतं, कसं वर्कआउट होतं वगैरे. राईट. तुम्ही आता लक्षात ठेवा, या दोघांची बेरीज, या दोघांचा गुणाकार आणि ह्या तिरप्या गुणाकाराचा. राईट. ते कसं येतंय काय येतं ते यू गो थ्रू दॅट बुक. कळतं? त्याच्यानंतरच्या ह्याच्यात काय म्हणलंय? एका व्यक्तीने 25 किलोमीटर पर आवर कापले आणि परतीचा प्रवास 4 किलोमीटर पर आवर केला. त्याला लागलेला एकूण वेळ 5 तास 48 मिनिटाचा असल्याचा अंतर काढा. आता वेग चेंज ऑफ स्पीड झालं की अवरेज वेग घ्यायचा. आता जाणं आणि येणं कसं आहे? अंतर कसं आहे? सारखं. म्हणून सरासरी वेग काय असेल? 2 गुणिले 25 गुणिले 4 भागिले 25 अधिक 4. V1 2 V1 V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2 असं तुमचं ते फॉर्म्युला. राईट. इंटू 5 तास 48 मिनिटं म्हणजे 348. किती पैकी? 60 पैकी. राईट. 2 गुणिले 25 गुणिले 4 भागिले 29 गुणिले 348 भागिले 60. हे कापलं 12. 12 ने ह्याला कापलं 5. 5 ने त्याला कापलं 5 चोक 20 दोन्ही 40 लिटर. 40 किलोमीटर तुझं काय झालं? एकूण अंतर झालं. जाणं आणि येणं. ते अंतरच काय होईल? जाणं आणि येणं जर 40 असेल तर हे 20 किलोमीटर असेल आणि हे 20 किलोमीटर. तर तेव्हाच एकूण अंतर 40 होईल. त्यातलं हे काय झालं? ते अंतर किती? 20 किलोमीटर. कळतं? किंवा आपल्याला अंतर कॉन्स्टंट असल्यामुळे 5 आणि 4चा गुणोत्तर 25 आणि 4 25 4 4 25 तसं गुणोत्तराचा वापर करून पण आपल्याला चलनाचा वापर करून पण सोडवता येईल. आता इथं काय म्हणतंय? एक व्यक्ती त्याच्या नियमित वेगाची
5 6 पट वेगाने गेला त्याला 10 मिनिट जास्त लागतात. हे 5 6 पट वेगाने गेला 10 मिनिट जास्त लागतात म्हणजे फरक दिलाय. ह्याच्यातला फरक काय येतो? एक भाग बरोबर किती मिनिट? 10 मिनिट येतात. तर नियमित वेगाने गेलास आता वेळ कमी झालाय, वेग कमी झालाय म्हणून वेळ काय झालाय? वाढलाय. आता कमी वेळ विचारला आपल्याला नियमित, तर कमी वेळ कुठे भेटेल? तर हे 5 भाग बरोबर किती होईल? 5 10 एका भागाची किंमत किती आहे? 10 मिनिटं. तर 5 भागाची किंमत किती होईल? 5 मिनिट झालं. तर त्याला पोहोचण्यास नियमित वेगाने गेला तर त्याला पोहोचायला किती वेळ लागतील? 50 मिनिट. हे इतकं सोपं गणित आहे. राईट? त्याच्यानंतर एक व्यक्ती घरून ऑफिसला 5 किलोमीटर पर आवरने गेल्यास काय म्हणते? 5 आणि 6 5 किलोमीटर पर आवरने गेलं तर किती वेळ लागतो? 7 मिनिट. 5 किलोमीटर पर आवरने गेलं तर किती लागतंय? 5 मिनिट कमी म्हणजे वेळेतला फरक किती आहे? 12 मिनिटं. एक भाग बरोबर 12 मिनिटं. 12 पंचे 60 म्हणजे अंतर किती असेल? 6 किलोमीटर अंतर. तुम्ही लसावी वगैरे घेऊन करता लसावीच्या नादाला लागू नका. राईट? मग कसं सॉल्व्ह करायचं? हे बघ 7 मिनिट लवकर जास्त आणि 7 मिनिट कमी म्हणजे ह्याच्यातला फरक किती झाला? वेळेतील फरक किती झाला? 12 मिनिट झाला. आता घर आणि ऑफिस हे अंतर कसं आहे? कॉन्स्टंट. अंतर कॉन्स्टंट असलं तर गणित कुणावर जाऊन थांबतं? वेग आणि वेळ. हे 5 किलोमीटर पर आवर आणि हे 6 किलोमीटर पर आवर. हे गुणोत्तर काय झालं? 5 6 झालं. हे काय वेग आहे? वेळ काय होईल? 6 5 होईल. याच्यातला फरक किती आला? एक. एक भाग बरोबर किती मिनिट? 12. 5 भागांची किंमत किती झाली? 60 मिनिट म्हणजे किती तास? 1 तास. 6 किलोमीटर पर आवरनी 1 तासात कापलेलं अंतर किती असेल? 6 किलोमीटर. तर हाच प्रॉब्लेम आपण जर असं केलं अगोदरचा वेग 5 नंतरचा 6 परत किती आहे? 12 12 5 मिनिटाचे किती झाले? 60 म्हणजे 1 तास झालं. एका तासामध्ये 6 किलोमीटर. खलास विषय संपला. असंही करता येतं पण हे करायला थोडस काय म्हणतात त्याला आपण कन्सेप्ट मध्ये नरिश झालो पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे ही आहे या पद्धतीने आपण नरिश झालो पाहिजे तर त्याच्याने पण वर्कआउट करता येतं. ते फार अग्रिम पुढची स्टेप आहे ती. असे किमान 50 गणित सोडवल्यावरती ती गणित हातात घ्यायचं. तर ह्या पद्धतीने जा. याच्यामध्ये पण इक्वेशन लेस आहे. फक्त एकच कन्सेप्ट आहे व्हेरिएशनचा चलनाचं जे सांगितलंय त्याच्यावरच गणित आहे. आणि ह्या वेळेला वर्कआउट केलात ना काहीच पद्धत म्हणजे तुमचा पेपर होतोच कमीच वेळेत होतो. राईट? त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? ए आणि बी या दोन स्थानकातलं अंतर किती सांगितलं त्यांनी? 390 किलोमीटर. ए स्थानकातून सकाळी बी स्थानकाच्या दिशेने सकाळी 6 वाजता 65 किलोमीटर पर आवर दुसरी रेल्वे 11 वाजता निघते. सकाळी 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत एकूण अंतर किती होतं? ए आणि बी मध्ये 390 होतं. बरोबर आहे? मग 10 ते 11 या 1 तासामध्ये ए रेल्वेनं कापलेलं अंतर किती असेल? एका तासामध्ये कापलेलं अंतर ए रेल्वेचं 65 किलोमीटर असेल. आता शिल्लक अंतर काय राहील तुझं? किती वाजता? 11 वाजताचं शिल्लक अंतर. 11 वाजताचं शिल्लक अंतर असेल तुमचं 325 किलोमीटर असेल. किती असेल? 325 किलोमीटर असेल. आता मला काय म्हणायचंय 11 वाजता दोन्ही रेल्वे निघाल्या आता. बरोबर आहे? आता दोनही रेल्वे निघाल्या तर दिशा कशी आहे त्यांची? विरुद्ध आहे. वेगांची बेरीज झाली. म्हणजे एका तासामध्ये त्या दोघांच्या वेगांची बेरीज किती होईल? 100 किलोमीटर होईल. तुम्हाला किती कापायचं 11 वाजल्यापासून? 325 किलोमीटर अंतर कापू. किती वेळ लागेल? 3 तास, 3.25 तास. म्हणजेच काय झाले? 3 तास 15 मिनिट लागले तुम्हाला. कुठून 3 तास 15 मिनिट? 11 वाजल्यापासून 3 तास 15 मिनिटाला किती वाजतील? 2 वाजून 15 मिनिट झालेले असते. 2:15 शेत संपत. अगोदर कोणती रेल्वे निघाली? ए निघाली. किती तास अगोदर निघाली? 1 तास. मग 1 तासात कापलेलं अंतर किती आहे? 65.
टोटल किती होतं 390. 390 मधले मी 65 काय केलं बाजूला केलं, राहिले किती 325. आता 11 वाजता दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात. 11 वाजता वेगांची काय होईल, दिशा विरुद्ध असताना बेरीज होईल. 65 आणि 35 ची बेरीज किती झाली, 100 झाली. तासाला 100 किलोमीटर जर कव्हर करत असतील तर 325 किलोमीटर करायला 3.25 तास लागतील. 3.25 तासामध्ये 11 वाजल्यापासून 3.25 तास म्हणजे 2:15 वाजता त्या दोन गाड्यांची काय होईल, भेट होईल. कळलं? त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणलाय, एक मालगाडी एका विशिष्ट वेगाने एका स्थानकातून निघते. 6 तासानंतर त्याच ठिकाणाहून मालगाडीच्या दिशेने एक प्रवासी गाडी 90 किलोमीटर पर आवर या वेगाने निघाल्यानंतर पुढील 4 तासात ती मालगाडीला ओलांडते. म्हणजे ही ही अगोदर निघते, ही निघाली तेव्हा इतकं अंतर होतं हिला. आता जेव्हा पकडली जाईल तेव्हा ती इथं भेटली जाईल. म्हणजे ह्या गाडीला इथून इथं जायला किती तास लागले, 4 तास लागले. किती किलोमीटर पर आवरनी, 90 किलोमीटर पर आवर. आणि या गाडीला, वरच्या गाडीला इथून इथं जायला किती वेळ लागले, 10 तास लागले. कारण अगोदरचे 6 तास, नंतरचे पकडायचे 4 तास. आता मला सांग, 90 किलोमीटर पर आवरनी 4 तास म्हणजे किती किलोमीटर अंतर झालं, 360 झालं. की ज्या अंतर ती रेल्वे किती तासात कापणार आहे, 10 तासात कापणार. तिचा वेग काय झाला, 36 किलोमीटर. सिंपल गणित, त्याला काय करायची गरज आहे. जी 90 निघाली ना गाडी, 90 निघालेल्या गाडीच्या अगोदरची गाडी किती तास निघाली, 6 तास. आणि 90 वाली निघाल्याच्या नंतर 4 तासाला पकडते. म्हणजे त्या पहिल्या गाडीचे काय होते, निघालेले 6 तास आणि नंतर पकडापकडीचे 4 तास. त्या अगोदर तिला किती तास झालं पकडलेपर्यंत, निघाल्यापासून पकडायचा टाइम तिचा 10 तासाचा झाला. मग आता हे 90 किलोमीटर पर आवर मी 4 तासात कापलेलं अंतर किती असेल, 360. की जे त्या रेल्वेने अगोदरच्या किती तासात कापलेलं आहे, 10 तासात. म्हणजे वेग किती झाला, 36 किलोमीटर पर. आता काय मिळते, एक चोर आणि पोलीस आहे. 8 किलोमीटर पर आवर आणि किती ना, हे चोर आणि पोलीस, राईट. 8 किलोमीटर पर आवर आणि कोण आहे, 10 किलोमीटर पर आवर. 100 मीटर अंतरावरील चोराचा पाठलाग सुरू केला. म्हणजे पोलीस जेव्हा चोराला पकडतो ना, तर दोघांनी कापलेल्या अंतरातला फरक किती असेल, 100 मीटरचा असेल. अंतरातला फरक 100 म्हणजे अंतराच्या गुणोत्तराची काय करावं लागेल तुला, वजाबाकी करावं लागेल. बरोबर. आता अंतराचं गुणोत्तर कसं भेटेल, हे तुझा वेग आहे. वेगावर हे 4:5 झालं. मग अंतराचं गुणोत्तर काय असेल, वेग अंतर समचालना, 4:5. यांच्यातला फरक किती, 1 भाग, जो कशाच्या बरोबर आहे, 100 मीटरच्या बरोबर. त्यांनी सांगितलं ना 100. पोलीस किती, पकडले जाण्यापूर्वी चोरानं कापलेला अंतर, चोरानं कापलेला अंतर 4 भाग म्हणजे किती मीटर, 400. चोर किती पळतो पकडलं जाण्यापूर्वी, 400. आणि पोलिसांनी म्हटलं असतं तर किती आलं असतं, 500 आलं असतं, जर त्यांनी विचारलं असतं तर. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये हा प्रश्न आयोगाला आलेला आहे, हेही आयोगाला आलेला आहे. राईट. आता एक व्यक्ती काही अंतर पायी जाऊन गाडीवर परतली तर 37 मिनिटं लागतात. 37 मिनिटं म्हणजे कळतात का, पायी गेले गाडीवर आलं 37. तेच अंतर पायी जाऊन पायी आलं तर वेळ नक्कीच वाढणार आहे. किती मिनिटं लागले, 55 मिनिटं. त्या 37ला किती वाढलेत बाबा, 18 मिनिट वाढलेत. कारण का, गाडी सोडून देऊन पायी गेलं ना. मग गाडीवर जाऊन गाडीवर यायचं असतं तर पायी सोडून गाडीवर बसलं तर वेळ काय होईल, कमी होईल. किती कमी होईल, 18 मिनिट कमी होईल. 37 मधून 18 गेल्यावर किती होईल, 19 मिनिट. तर सिंपल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम पण आयोगाने विचारलेला आहे, युपीएससीने विचारलेला, विशेष म्हणजे आणखी एमपीएससीने विचारलेलं आहे आणि युपीएससीने पण विचारलेलं आहे. खूप सिंपल आहे. गाडी सोडून जर पायी गेलास तू तर वेळ काय होईल तुझा, वाढल. आणि पाय सोडून गाडीवर बसलास तू की तुझा वेळ काय होईल, कमी होईल. मग वाढला किती ना, 18 मिनिटांना. मग कमी किती होईल 8 कमी होईल. मग कशातून कमी होईल, वाढले कशा होते 37 मध्ये, मग कमी कशात होतील, 37 मधनच होतील. 37 मधनं 18 गेले की किती राहिले, 19 मिनिट आले. हे अंतर वेगवेगळं असं काय वापरलं सांग मला तुम्ही की जे तुला माहिती नव्हतं. राईट. ऍप्टिट्यूड म्हणतात. तर ऍप्टिट्यूड म्हणल्यावरती थोडं व्यावहारिक विचार करत गणित सोडवायचं. कुठं सूत्रमित्र लावतो, कुठे एक सूत्र लावले सांग मला. फक्त कन्सेप्ट आहे, 2-3 कन्सेप्ट आहे, तेवढ्यावरच खेळत असतो आम्ही. राईट. मग आता याच्यातला आणखी पुढचा चॅप्टर बघूत आपण. शर्यतीवरची उदाहरणं म्हणून एक उदाहरण आहे आपल्याकडे. हे बघा, हे शर्यतीवरची उदाहरणं म्हणून एक चॅप्टर.
याच्यात काय झालेलं आहे शर्यतीवरच्या उदाहरणामध्ये, 1 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत ए व बी ने बीला 18 मीटरनं हरवलं. कळतंय? 1 किलोमीटर अंतराची शर्यत आहे. ही 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटरची शर्यत आहे. शर्यत कोण जिंकते? ए जिंकते. बी काय होईल? हारलं. बी माग होता. किती मीटर होता माग? 28 मीटर माग होता. आणि किती सेकंद लागले त्याला ते पुढं यायला? 7 सेकंद लागले. मी लिहिलेलं वाक्यात होते, हारणाऱ्याची जिंकणाऱ्याच्या संबंधाने पोझिशन डिफाईन करायची आणि हारणाऱ्याला टार्गेट करून गणित सोडवायचं. राईट? आता हे 7 सेकंद कोणाचे? बीला 28 मीटर अंतर कापायला किती वेळ लागतो? 7 सेकंद लागतो. अख्खच्या अख्खं कापायला 1000 मीटर कापायला किती लागतील? 250 सेकंद लागतील. भागिले 4 आणि ते. मग काय म्हणलंय? या हा ती शर्यत किती वेळात पूर्ण करेल? ए ती शर्यत किती वेळात पूर्ण करेल म्हणजे ए ला बी पेक्षा किती सेकंद कमी लागतील? आता 4 सेकंद कमी लागतील. कारण विनर आहे. सॉरी, 7 सेकंद कमी लागतील. 7 सेकंद कमी. विनरला वेळ कमी लागेल ना. एचा वेळ काय असेल? 250 मधून 7 गेले 242 सेकंद असेल. खालच. हा कोणाचा वेळ आहे? तुझ्या एचा वेळ आहे. कोणाचा वेळ आहे? ए नावाचा वेळ आहे. राईट? मग त्याच्यानंतरच्या गणितामध्ये काय म्हणलं त्यांनी? ए हा बीच्या 1.304 पट धावतो. कळलं? किती पट? 1.304 पट धावतो. म्हणजे ते वेगाचं गुणोत्तर दिले. हे वेग काय दिला एचा आणि हे बी. हे किती झाले वेग? किती पट? 704. म्हणजे हा जर 4 न धावत असेल तर हा किती धावेल? 7 न धावेल. हे वेगाचं गुणोत्तर धावेल. या शर्यतीत ए ने बीला 84 मीटरची आघाडी दिली. 84 मीटरची आघाडी देणं म्हणजे ए ने बीला 84 मीटर पुढे थांब म्हणलं तो. आणि शर्यत अनिर्णित झाली. म्हणजे दोघेच्या दोघे विनिंग पोस्टवर एकदाच पोहोचले. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? दोघांनी कापलेल्या अंतरातला फरक किती मीटरचा आहे? 84 मीटरचा आहे. राईट? आता दोघांनी कापलेल्या अंतरातला फरक 84 मीटर. वेगावरून कुठे यायचं तुला? अंतरावर यायचंय. वेग अंतर कोणत्या चलनात? समचलनामध्ये. अंतर कोणासोबत पण कॉम्बिनेशन मध्ये आलं की समचलन. राईट? मग याच्यातला फरक किती आला? 3 भाग. 3 भाग बरोबर किती मीटर? 84 मीटर. तर एक भाग कितीचा झाला तुझा? एक भाग तुझा 28 मीटर झाला. संपूर्ण शर्यत कोण धावते? ए धावते. शर्यतीचं अंतर काय असेल? अंतर 7 भाग. 7 गुणिले 28 किती झाले? 196 मीटर झालं. किती झालं ते? 196 मीटर झालं. मग शर्यत अनिर्णित राहण्यासाठीचं अंतर किती आहे? 196 मीटर आहे. कळतंय? त्याच्यानंतर ए हा 1 किलोमीटर अंतर किती मिनिटात? 3 मिनिट 10 सेकंदात. तर बी हा तेच अंतर 3 मिनिट 20 सेकंदात हा कापतो. तर ए ने बीला किती मीटर अंतरानं हरवलं म्हणताय? म्हणजे हारले कोण? कोण हारते? ज्याला वेळ जास्त लागतो तो हार, म्हणजे बी हारला. राईट? म्हणजे बीला किती? 3 मिनिट 20 सेकंद म्हणजे 200 सेकंदामध्ये 1 किलोमीटर अंतर पार केलं जातं. किती केलं त्यानं? 1000 मीटर अंतर पार केलं. करेक्ट आहे. आता किती सेकंदानं हारला? तो 3 मिनिट 10 सेकंदात पूर्ण करतो. हा 3 मिनिट 20 सेकंदात. तर 10 सेकंदानं हारला. म्हणजे त्या 10 सेकंदामध्ये त्यानं जेवढं अंतर कापलं असेल तेवढंच त्याचं अंतर काय असेल? त्या हारण्याचं कारण असेल. मग 10 सेकंदात किती कापल हा? 50 मीटर. खलास. तर तो किती मीटर अंतराने हारला असेल? एनं बीला किती हरवलं असेल? 50 मीटर. म्हणजे बघ, वेळेमधला फरक काय दाखवतो? विनिंग टाइमचं मार्जिन दाखवतो. मग अंतर कसं भेटेल? त्या विनिंग मार्जिनचा टाइम जो आहे ते जे 10 सेकंदानं हारलाय तेवढ्याच 10 सेकंदामध्ये त्या बीनं जेवढं काही अंतर कापलं असेल तेच त्याच्या पराभवाचं काय असेल?
कारण असेल, कारण तो 10 सेकंद आधी गेलेला, राईट. मग बरं, 100 मीटर अंतराच्या शर्यतीत एचा वेग किती? 8 किलोमीटर पर. बी ला किती? 4 मीटरची आघाडी दिली. एनं बीला किती हरवले? 15 सेकंदानं हरवितो. तर बीचा धावण्याचा वेग काढायचा. मी अगोदर तर एचं बघतो मी काय झालेलं आहे. मला वेग दिलेला आहे. एचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पर हावर आहे. म्हणजे काय झाले? 80 मीटर 36 सेकंद. 100 मीटरला किती होतंय? 20 चोक 80, 9 पाचा 45. बरोबर आहे. आता एने बीला 15 सेकंदानं हरवितो म्हणते. कोण हरवितंय? ए हरवितो. म्हणजे जिंकते कोण? ए. हरते कोण? बी. म्हणजे बीला वेळ किती जास्त लागेल? 15 सेकंद जास्त लागेल. जास्त लागेल. आता 15 सेकंद जास्त लागले म्हणजे बीला, बी साठी किती सेकंद लागणार शर्यत पूर्ण करायला? 60 सेकंद. त्याच्यात कापलेलं अंतर किती असेल? एनं बीला 4 मीटरची आघाडी दिली होती, पुढे थांब म्हणलं होतं. म्हणजे 100 मधलं 4 तर त्याला पळायचं नव्हतं, तू जाऊन पुढे थांब म्हणलं. त्याला पळायला किती लागलं? 96 लागलं त्याला. म्हणजे 60 सेकंदाला किती मीटर? 96. तर असे वेग काढायचे तर किती वेगासोबत? 36 सेकंदात. हे पॉईंट काढलं आणि पुढे गेलं. मग ह्याची पण 16 पट. 16 त्रिक 48, 16 चोक 16 सख्खी 96, 576, 57.6 मीटर आले. ह्याचा वेगामध्ये बदललं, हे काय झालं? 5.76 किलोमीटर पर. याची ही 16 पट आहे, याची 16 पट घेतलं की असा कार्यक्रम होतो. 5.76 किलोमीटर पर आवर. कुठे आहे बघा? हे बघा, शेवटचं ऑप्शन आहे. दिस इज आन्सर. कुठं 5/18 नाही, 18/5 नाही, डोक्याला ताण नाही, कॅल्क्युलेशन नाही. कॅल्क्युलेशन पण एकदम सॉफ्ट पद्धतीनं आहे, राईट. अशा अँगलनी पण तुमचे कॅल्क्युलेशन डेव्हलप करून घेतलं गेलं पाहिजे. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. कळलं? उगाच काही की रांगेला प्रश्न सोडू नको, वाचून लांबी बघून प्रश्न स्किप कर, माती कर, त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात का? स्ट्रॅटेजी याला म्हणते की मी माझी प्रश्नपत्रिका सोडवत असताना लेंदी क्वेश्चन्स आले तर ते वाचण्यामध्ये माझा वेळ जातो. तर वाचण्याचा वेळ कशा पद्धतीने मी रिडक्ट केला पाहिजे. गणितामध्ये मला एखादं उदाहरण आहे तर ते मला 2-2दा 3-3दा वाचल्याशिवाय ग्रास्प होत नाही. मग ते एकदाच वाचलं तर माझं कसं ग्रास्प झालं पाहिजे, त्याला स्ट्रॅटेजी म्हणते. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, की मला कॅल्क्युलेशन मध्ये खूप वेळ जातो, तर तो कॅल्क्युलेशनचा वेळ कशा पद्धतीने वाचवला पाहिजे, मग त्याच्यासाठी कॅल्क्युलेशनच्या काही टेक्निक्स आहेत का, ते शिकण्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. त्याच्यानंतर मी हे समीकरण पाठ करतो, मग मी केलेले गणितच मला परीक्षेला आले तर सॉल्व्ह होते, दुसरं काही आलं तर होत नाही. म्हणजे मला काहीतरी वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागणार आहे. त्याच्या संदर्भाने मला काय करता येते त्याचा विचार करणं, त्याला स्ट्रॅटेजी म्हणते. मला इथं बाहेर बसलं की मी सगळे गणित सोडवतो, परीक्षेत गेले की मला काय लपवा मारतो माहिती नाही, तर गणित सुटत नाहीत माझे. त्याच्या संदर्भाने काय करायचं त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. उगाच काहीतरी पहिला गणित सोडव, पहिले 3 गणित झाले की थोडा श्वास घे, माती घे, धोंडे घे, हे काय, हे कुठली स्ट्रॅटेजी? आणि ऐकता पण तुम्ही यार त्याला, राईट. तर थोडस त्याच्यावरती म्हणजे बोलबच्चन करणाऱ्यांचं काय, त्याचा कशाला नादाला लागायला? हं? काय अडचण? पुढे बघा. मग हे एबीसी नाही का शर्यतीत भाग घ्यायचा, काय म्हणतात? तर एबीसी नावाचा एक कॅरेक्टर आहे, 1 किलोमीटरच्या अंतराच्या शर्यतीत भाग घ्यायचा. मग ए न बी ला म्हणजे कोण जिंकणार आहे? ए, बी आणि सी असे ठीक आहे. ए न बी ला 40 मीटरची तर 64 मीटर हार होतो. म्हणजे हा जेव्हा 1000 मीटर पूर्ण करेल तेव्हा तो 40 मीटर हरवतो, म्हणजे हा 960 वरच आहे. आणि तो 64 मीटर हरवतो म्हणजे हा पण 936 लाच आहे, राईट. हा याला 40 मीटर हरवला, हा याला 64 मीटर हरवला. तर त्याच शर्यतीत बीने सीला किती हरले, म्हणजे जिंकला कोण? बी. जिंकला म्हणजे पूर्ण किती कंप्लीट केलं त्यानं? 1000 मीटर कंप्लीट केलं. तेव्हा हा पट्ट्या कुठे आहे बघावं लागेल आता आपल्याला. काही नाही, याच्यामध्ये गुणोत्तर घे. 1 0 0 कटलं, 24 आलं, 1 25 आलं. 24च्या तुलनेमध्ये 936, 24 त्रिकम 72, उरलं किती? 21, 24 9, राईट. 39 पट आहे, ह्याची पण 39 पट घे. 39 पट तुझी 975 होईल तुझी, राईट. 39 पट किती होईल तुझी? 975 होईल. हा 1000 मीटरवर असताना हा 975 वर आहे. किती हारला, याची किती झिरो होईल? हा जो गॅप असेल तो 25 मीटर.
तर बी न सी ची किती न जिरवली? 25 मीटर न जिरवली. जा, दिस इज आन्सर. तर कुठं काय त्याच्यामध्ये कशाला ताण करून घेतो आणि कुणाला येत नाही कॅल्क्युलेशन बिल्क्युलेशन. थोडस आकडेमोडी कदाचित माझी इथली खूप स्मार्टली वर्कआउट करत असेल, मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे भागाकाराचे काहीतरी शॉर्ट ट्रिक्स असतील, काहीतरी टेक्निक्स असतील, तर त्याच्या संदर्भाने काहीतरी वर्क करावं लागतं. हे तुम्हाला त्याची जाणीव होते, राईट? मग बघा, 80 गुणांच्या खेळामध्ये काय म्हणलं त्यानं? ए बी व सी. ए बी व सी 80 गुणांच्या खेळामध्ये ए न बी ला 80 गुण आहे, त्याला बी ला किती गुणांना हरवलं? 5, म्हणजे हे किती झाले? 75 गुण झाले. आणि सी ला किती गुणांना हरवलं होतं? 15, म्हणजे किती झालं? 65 गुण झाले. तर 60 गुणांच्या खेळात 60 गुणांच्या खेळात बी न सी ला हरवतो, म्हणजे जिंकतो कोण? तुझा बी जिंकतो. म्हणजे तो 60 गुण जेव्हा कम्प्लीट केला तेव्हा तो कुठं असेल असं विचार. 15 5 75, 15 चोक 60, 5 ला 65, म्हणजे 13 पॉईंट 13 चोक 52. हा जेव्हा 60 गुण मिळून तयार होतो तेव्हा हा 52 गुणावरच राहतो. म्हणजे विनिंग मार्जिन कितीच आहे तुझं? हे 8 गुणांवर, राईट? तर हे सगळं अशा रीतीने 4 चॅप्टर्स वरती आपण पाठीमागं आलेल्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून, खास करून मागच्या 4 वर्षात, कळतं? लेक्चर आपण काय केला होता? डिझाईन, म्हणजे हे वर्कबुक आपण काय केलंय? डिझाईन केलेलं आहे. या पूर्ण सिरीज मध्ये लेक्चर्सच्या तुम्हाला कुठेही वाटलंय की यार याच्यात काहीतरी अल्टिमेट आहे, राईट? हे भारी आहे, ह्याच्यातनं वेळ वाचतोय, ह्याच्यामध्ये काहीतरी एक नाविन्यपूर्ण आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, तुमच्या लेवलला करायचं असेल सेल्फ स्टडी, तर हे पुस्तक. तुम्हाला पीवायक्यू करायचं असेल तर ते हे पुस्तक, असे 2 पुस्तक आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या जवळच्या दुकानदारांकडे उपलब्ध नसेल, कारण आम्ही दुकानदारांच्या पाया पडणाऱ्यांपैकी नाही, की चांगल्या दुकानदारांना आपण दिलेले पुण्यामध्ये वगैरे, उधारी बिधारीवरती आपल्याकडे कार्यक्रम नसतो. तर ते तुम्हाला घ्यायचं असेल तर आपले ऍप आहे चिन्मय अकॅडमी, तिथनं पण तुम्ही पुस्तक मागू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही आमचा जो पब्लिशरचा नंबर आहे 7498151367, या क्रमांकावरनं पण कॉल करून तुम्ही मागू शकतो. पण तुम्ही जरा दुकानदारांकडे पुस्तकाच्या मागणी नोंदवलं तर त्यांच्याही लक्षात येईल की या पुस्तकाला काहीतरी मागणी आहे, म्हणून त्यांना मागायला चालू केलं तर ते बेटरच राहील. पण नाही तर तुम्ही असंही मागू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवत असलेल्या सगळ्याच कन्सेप्ट एका जागी बाउंड करून दिलेल्या आहे. त्याचा जर आधार घेतला तुम्ही तर तुमच्या आयुष्यामध्ये गणिताला नक्कीच उजेड पडेल, कळतंय? तर हे लेक्चर इकडे थांबवतो. आता याच्यामध्ये थोडंसं आणखी आपण जी वर्कबुक तयार केलेली आहे त्याच्यामध्ये काळकांबे, अवघड आणि मला वाटतंय संख्यावरची उदाहरणं असं काहीतरी राहिलेलं आहे. तर याच्यावरचं एक लेक्चर आणखी तयार होईल, तो मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पोस्ट करतो. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करूया की एक पीवायक्यू ची सिरीज चालू करूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची परीक्षा होईपर्यंत जेवढे काही होतील तेवढे टॉपिक वाईज आपण पीवायक्यूज वर्कआउट करूया. तोपर्यंत नमस्कार.